स्टुडिओमध्ये आहार हेच औषध हे तुम्हाला माहिती नसणार, पण आज आपण मॅडम प्रणिता अशोक, डॉक्टर प्रणिता अशोक कडून जाणून घेणार आहार हे औषध कसं आहे. मॅडमचं क्वालिफिकेशन आहे MBBS, MD आणि PhD इन न्यूट्रिशन अँड मेटाबॉलिझम. मी फिटविथ प्रथम या पॉडकास्टला चालू करतो. पहिल्या प्रश्नावरती मॅडम थोडंसं तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंड बद्दल सांगा आणि तुमचा एक्सपिरियन्स किती आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगा. आता आहार हीच औषधी हे शिक्कामोर्तब केलेलं आहे, बरोबर. आणि जवळपास 40,000 पेशंट वरती प्रयोग केल्यानंतर हे शिक्कामोर्तब झालेलं आहे. हा 40,000 पेशंटचा जो काही प्रवास आहे तो सुरू झाला 2018ला, वेन आय फिनिश्ड माय PhD. मग त्याच्यानंतर मी ही प्रॅक्टिस करायला सुरुवात केली की ज्याच्यामध्ये जवळपास स्थूलता म्हणजे ओबेसिटी, ओके, हा खूप रायझिंग ट्रेंड वरती सुरू झाला आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे आजार म्हणजे डायबिटीज, नंतर PCOD आहे, थायरॉइड आहे, स्लीप ॲपनिया आहे, असे अनेक. म्हणजे आता या काळातल्या ज्या आजारांची तू नावं घेशील त्याचं मूळ हे ओबेसिटीशी रिलेटेड आहे, ओके, न्यूट्रिशनशी रिलेटेड आहे. आणि म्हणून असं ठरवलं की आपण याला जर का कॉम्बॅट करायचं असेल, कमी करायचं असेल, याला फाईट करायचं असेल तर आपल्याला ज्याच्यामुळे तयार झाले तिथेच जायला पाहिजे. म्हणजे काय की हे सगळे लाईफस्टाईलशी रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत. त्याच्यामुळे तुमची लाईफस्टाईल सुधारण्यावरती आणि मग ते आजार कंट्रोल करण्यावरती आपल्याला किती यश मिळतंय. तर याच्या जेव्हा मुळाशी गेलो तेव्हा तिथे असं सापडलं की या सगळ्याचं गमक तुमचा आहार आहे आणि तुमचा एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे, ओके. म्हणजे 80% आहार आणि 20% एक्सरसाइज या पॅटर्नवरती जेव्हा काम केलं तेव्हा असं लक्षात आलं की हे सगळे आजार हे तुमच्या लाईफस्टाईलशी रिलेटेड असल्यामुळे जेव्हा तुमचा आहार सुधारला जातो, जेव्हा त्याला योग्य दिशा मिळते, योग्य पोषण मूल्य मिळतात, तेव्हा ओबेसिटी म्हणजे स्थूलता या सारख्या गोष्टींना आपण नैसर्गिक पद्धतीनं आळा घालू शकतो. म्हणजे कोणतीही गोळ्या, औषधं, पावडर, शेक्स जे आता सो कॉल्ड सुरू आहेत, ओके, त्या सगळ्यांना फाटा देऊन फक्त नॅचरल पद्धतीनं म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं आहारावरती कंट्रोल, तुमचा आहार तुमच्या लाईफस्टाईलशी रिलेटेड, तुमच्या रोजच्या ऍक्टिव्हिटीशी रिलेटेड, तुमच्या रोजच्या रुटीन मध्ये जेव्हा फिक्स करतो आणि त्याच्यात सगळी पोषण मूल्य येतात तेव्हा ओबेसिटी किंवा स्थूलता सारख्या गोष्टींना आपण कंट्रोलमध्ये आणण्यास मदत करू शकतो. हे आता एवढ्या सगळ्या पेशंटवरती प्रूव्ह केल्यानंतर मी नक्कीच म्हणू शकते की आहार हे औषध हेच आता आपण सिद्ध करून दाखवतो. ओके, आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही हे सिद्ध करणार की आहार हे औषध कसं आहे. ओबेसिटीवरती मी पण काही पॉइंट ऍड करतो. नंबर 1 डिसीज आहे अर्थेरोस्क्लेरोसिस, जे की आपल्या आर्टरीजमध्ये प्लेग फॉर्म होते. आणि दुसरा नंबर 1 डिसीज आहे तो म्हणजे कॅन्सर. कॅन्सरचे 5% टोटल पेशंट जे असतात ते जेनेटिकल बॅकग्राऊंड पासून येतात, बट 95% टोटल केसेस जे कॅन्सरचे असतात त्याचं मूळ कारण आहे ओबेसिटी. कारण की कॅन्सर म्हणजे जे काही आपल्या पेशिका असतात, जे काही सेल्स असतात, त्याला जर खूप जास्त जेवण भेटलं, जेवण म्हणजे काय, जे ओबेसिटी तुमच्या फॅटमध्ये आहे ते जेवण आहे, त्यांना स्टिम्युलस भेटणार त्या जेवणामुळे आणि त्या जेवणामुळे ते म्हणजे फॅटमुळे, ओबेसिटीमुळे त्यांचं प्रमाण वाढत राहणार. ओबेसिटी हे कल्प्रिट नाही आहे. ओबेसिटीच्या अंडरमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आणि लो ग्रेड इन्फ्लामेशन येतात. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे आणि लो ग्रेड इन्फ्लामेशनमुळे हा जो आजार आहे कॅन्सरचा तो बऱ्या प्रकारे ठीक होऊ शकतो जर आपण आहार हे औषध त्याच्यावरती निंबवलं तर. पहिला पॉइंट आजच्या डिस्कशनचा आहे मॅम की ओबेसिटी हे एपिडेमिक आहे का? हो, ओबेसिटी हे एपिडेमिक केव्हापासून आहे? जवळपास 10 वर्षापासून आपण आता याच्यामध्ये पडायला लागलोय आणि करोनानंतर स्फोट झाला. आजकाल लोक जसे दिसतात, साईज वगैरे जे असते, म्हणजे खूप जास्त त्यांचं वजन वाढलेलं आहे. म्हणजे त्यांचं जे सापळा असते मधला एक्सरे केला तर तो थोडासाच असते, बट जे बाहेरचं जे वजन वाढलेलं आहे हे मागच्या किती वर्षापासून आहे की पहिले आपण असं होतो का? नाही, पहिल्यांदा आपण मालनरिष्ट होतो. म्हणजे आपल्याला अन्न मिळत नव्हतं. जेव्हा मग ते शोध करून, शिकार करून वगैरे 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 लोक ते मिळवायला लागली अन्न. त्याच्यानंतर मग कुठेतरी स्थायिक व्हायचं म्हणून लोकांनी शेती सुरू केली. शेती सुरू केल्यानंतर यंत्रसामुग्री आली. यंत्रसामुग्री आल्यानंतर अर्बनायझेशन व्हायला लागलं, लोक शहरांकडे वळायला लागली.
जेवढी अर्बनायझेशन व्हायला लागलं तसं तसं शारीरिक श्रम कमी झाले. शारीरिक श्रम कमी झाले, यंत्र आली, त्याच्यामुळे तुमचे जेव्हा शारीरिक श्रम कमी झाले तेव्हा ते जे काही खातं हे डिपॉझिट व्हायला लागलं. बरोबर आहे. काही निमित्तानं सगळी आपण हे जे अर्बनायझेशन म्हणतो, मग बायका आणि पुरुष हे एकत्र काम करायला लागले. बरोबर आहे. म्हणजे दोघं पण बाहेर पडायला लागले घरातल्या. मग घरातल्या किचन मध्ये रिसोर्सेस कमी व्हायला लागले. घरातल्या किचन मध्ये रिसोर्सेस कमी व्हायला लागले याचा अर्थ मग खाणार कुठून? मग यायला लागले तुमचे बाहेरचे खाण्याचे पदार्थ यायला लागले, तुमचे प्रोसेस फूड यायला लागले, पॅकेज फूड यायला लागले, पॅकेज ज्यूस यायला लागले. आणि हे जेव्हा सुरू झालं, जेव्हा घरातल्या किचनचं काम कमी झालं आणि बाहेरचं किचन जास्त वाढू लागलं, तेव्हा हा ओबेसिटीचा प्रकार आपल्याकडे सुरू झाला. मी जेव्हा बघितलं तेव्हा मला हे कळालं की अमेरिकेमधून हे जे पॅकेज फूड आहे ते आपल्याला इंट्रोड्यूस करण्यात आलं, जे की पॅकेज ज्यूस आहे आणि प्रोसेस फूड आहे, चिप्स वगैरे. करेक्ट. तर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशनच्या नंतर तिथलचे जे काही व्यावसायिक होते ते सगळे माल नरिश होऊ लागले होते. त्यांना जास्त नरिशमेंट भेटण्यासाठी पॅकेज फूड आणलं, ज्याच्यामध्ये कमी कमी क्वांटिटीमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात. कॅलरीज म्हणजे एनर्जी आहे. मॅम, कॅलरीज पहिल्यांदा आपण समजून सांगूया काय. येस, कॅलरीज म्हणजे काय? आता हे कॅलरीचं गणित जेव्हा आपण घ्यायला जातो तेव्हा तो बॅलन्स्ड असतो. म्हणजे तुमचं इनटेक आणि तुमचं आउटपुट हे जेव्हा तुम्ही मॅच करता तेव्हा तुमचं समतोल गोष्टी चालायला लागतात. म्हणजे तुमचं वजन आटोक्यात राहतं. तुम्हाला जे काही तुम्ही खाताय ते तुम्हाला तेवढं जाळण्याची, म्हणजे ते कॅलरी खर्च करण्याची पण कपॅसिटी आली पाहिजे. म्हणजे काय, एक छोटंसं उदाहरण सांगते की एक कप चहा घेतला समजा आपण, एक साधारण 100 ml चहा घेतो आपण, 75 ते 100 ml. त्याच्यामध्ये दूध असतं, साखर असते आणि त्याचे जे काही कंटेंट असतात त्याच्यामध्ये साधारणपणे 70 कॅलरीज मिळतात एक कप चहामध्ये. बरोबर आहे. पण हे 70 कॅलरीज जर का खर्च करायचे असतील तर काय करावं लागेल? तर 1 तास चालल्यानं माणसाचे साधारण 100 ते 120 कॅलरीज खर्च होतात. म्हणजे तुला 70 कॅलरीज खर्च करायचे असतील तर किती वेळ चालावं लागेल? 40-50 मिनिट. अर्धा तास तरी कमीत कमी चालावं लागेल. आता तुम्ही किती चहा घेता आणि तुम्ही किती वेळ चालता आणि फक्त चहा खर्च करण्यासाठी तुम्ही चालताय, बाकीच्याचं काय? हे जेव्हा गणित बघशील तेव्हा या सगळ्याची जी गुंतागुंत आहे ही कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे हे सगळं जे काही डिटरमाइन होतं, मग तुम्ही म्हणाल की मग आम्ही बाकीचं खातो ते कसं खर्च होतं? पण हे मेटाबॉलिझमच्या प्रक्रियेमध्ये सामील होतं. आणि हे जे मेटाबॉलिझम आहे हे प्रत्येकामध्ये वेगवेगळं असतं. म्हणजे काय की तुमचं मेटाबॉलिझम, आता वेदर कंडिशन की आता काय आहे, पावसाळा सुरू आहे. बरोबर आहे. या सीझन मध्ये शक्यतो आपण त्यांना ताक देत नाही, आंबट पदार्थ देत नाही. बरोबर आहे. पण तेच उन्हाळा आला की ते घेण्याचं प्रमाण वाढतं. असे काही ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या त्या सीझन मध्ये त्या वेळेला त्या लागू होतात आणि त्याच्यावरती ते मेटाबॉलिझम पण डिपेंड असतं. हे झालं सीझनल. त्याच्यानंतर तुम्ही किती खर्च करताय? म्हणजे जर का तुम्ही 8 तास फक्त लॅपटॉप वरती बसून शेजारी पॅकेट फूड असू देत किंवा हाय कॅलरी फूड असू देत किंवा पिझ्झा असू देत, बर्गर असू देत, हे खाताय, पण त्या सिटिंग जॉबमुळे जर तुमचं ते खर्च होत नसेल तर इट विल अक्युमुलेट. लक्षात आलं? हे झालं तुमची कामाची पद्धती. तुम्ही खर्च किती करताय हे त्याच्यावरती डिपेंड राहतं. पण ती जर का कामवाली बाई असेल तर तिचं अंग मेहनतीचं काम आहे. तिने जरी 4 वडापाव खाल्ले तरी तिच्या अंगावरती दिसणार नाही तुला. पण हेच 4 वडापाव जेव्हा एका जागी बसून एक मुलगा टीव्ही बघता बघता खातोय आणि त्याच्या कॅलरीज म्हणजे त्याच्या बर्न काहीच होत नाही, फक्त इंटेक चालू आहे, तर तो नक्कीच वाढणार आहे. त्याच्यामुळे इट विल डिपेंड तुम्ही घेताय किती आणि खर्च किती करताय. छोटा मुलगा पण वडापाव खायला, त्याचे पप्पा पण वडापाव खायला, त्याची मम्मी पण वडापाव खायली. प्रत्येकाचं साईज वेगळं आहे आणि हे जे कॅलरी इंटेक आहे जे आपल्याला पाहिजे असते डेली मध्ये, हे साईज वरती डिपेंड असते. साईज म्हणजे वेट वरती डिपेंड असते. हा, आणि वडापाव म्हणजे मी वडापाव, आता वडापाव वरती पण खूप छान झालेले आहेत आपले आतापर्यंतचे. वडापाव वाईट नाहीये, लक्षात घेतलं. वडा तर अजिबातच वाईट नाही. अच्छा, हा सांगते तुला. तुम्हाला काय काय लागतं खायला? कार्बोहायड्रेट लागतं, प्रोटीन लागतं आणि काय लागतं? फॅट लागतं. हे तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर आहे. तू वड्यामध्ये काय घालतो? आलू. आलू इज व्हॉट? कार्बोहायड्रेट. डन. वड्या कशात बुचकळून घेतो तो आपण? सारण कशात असतं? व्हॉट इज दॅट? बेस ऑफ दॅट प्रोटीन. तळतो काय आहे ते? फॅट आहे. झालं तिन्हीचं मिश्रण. फक्त तो कुठं केलेला असावा हे महत्वाचं आहे. घरी मी सांगितलंय की वडा हा तुम्ही घरी केलेला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. वन्स इन अ व्हाईल एखादा पाव खाणं काही प्रॉब्लेम नाही. पण दररोज वडापाव, तो पण बाहेरचा असेल तर तो प्रॉब्लेम क्रिएट. मी बघितलं होतं मॅम, बाहेरच्या वडापावच्या जे
हे असते चाळणी, त्याच्यामध्ये एवढा मोठा फेस असतो. कारण जेव्हा ते रिपीटेड तेल तळलं जातं तेव्हा त्याच्यात ट्रान्सफॅट तयार होतात आणि मगाशी जे तू म्हटलास अथेरोस्क्लेरोसिस, दॅट इज द रिझन. येस, हे ट्रान्सफॅट आपल्या आर्टरीज मध्ये जाऊन बसतात, त्याच्यामुळे रेझिस्टन्स वाढतो ब्लडला जाण्याचा आणि आर्टरी चोक होतात, हार्ट अटॅक. सिम्पल. आलं लक्षात? येस. तर मॅम आता हे जे कॅलरी आहे, मला किती कॅलरी घ्यायची आहे हे मी कसे डिसाइड करणार? मला एकदम सिंपल भाषेमध्ये सांगा, जे की सगळेजण यूज करू शकतील. काय नाही, जर का मेल असेल एखादा म्हणजे पुरुष असेल तर पुरुषाला साधारणपणे 2500 ते 3000 कॅलरी लागतात, पण तेवढं त्यांनी बर्न पण केलं पाहिजे. एक डेली व्हॅल्यू सांगते. बायकांमध्ये 2500 ते 2000 असतात, म्हणजे कमी असतात. 2500 नाही, 1500 ते 2000 कॅलरी. पुरुषांपेक्षा बायकांमध्ये कॅलरी रिक्वायरमेंट ही कमी असते. ओके. कारण त्यांचा मेटाबॉलिक रेट, त्यांच्या हॉर्मोनल चेंजेस, त्यांचं जे काय मास आहे, मसल मास आहे, ते तुमच्यापेक्षा कमी आहे ना पुरुषांमध्ये. स्त्रियांचं मसल मास हे कमी आहे, त्याच्यामुळे त्यांची रिक्वायरमेंट ही कमी असते. त्यांचे हॉर्मोनल वेगळे आहेत, तुमचे हॉर्मोन्स वेगळे आहेत, त्याच्यामुळे या रिक्वायरमेंट त्या सगळ्या मेटाबॉलिझम वरती डिपेंड असतात. पण ग्रोईंग चिल्ड्रन मध्ये तीच नीड जास्त आहे, प्रेग्नंट वुमन मध्ये ती नीड जास्त आहे. पण परत तुम्ही जेव्हा एजिंग आफ्टर 50-60 च्या मध्ये तुमचं मेटाबॉलिझम डिक्रीज झाल्यानंतर तुमची रिक्वायरमेंट कमी होते. अशा प्रकारे प्रत्येकाचं डिपेंड असतं की कुठल्या कुठल्या वयामध्ये तुमची काय काय कॅलरी रिक्वायरमेंट असते, आणि डिपेंड ऑन दॅट तुम्ही किती साठवताय आणि किती खर्च करताय हे पण अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे काय की ह्या सगळ्यामध्ये एक महत्वाचा रोल आहे, तो म्हणजे कशाचा? तर तुझ्या व्यायामाचा. बरोबर आहे. समजा मी तुला आता म्हटलं की आपण दुर्वांकुरला जेवायला जाऊया, बरोबर आहे, सगळं ताटात ठेवलेलं आहे, करेक्ट, पण एखादंही मीठ नसेल तर तू काय करशील? मिठाशिवाय मजा नाही ना. मजा नाही. किती पण छान असू दे डिश, पण त्यात मीठ नसेल तेवढंच आणि तेवढंच. पण रोज रेग्युलर आपल्याला एक्सरसाइज लागते, त्याच्याशिवाय तुझ्या त्या बॉडीला मजाच नाही. करेक्ट. आलं लक्षात? आजकालचे जे लोक आहेत, मी डेटा बघितला होता, 3% लोक जिमला जातात. त्या 3% मध्ये पण फक्त 1% लोक 5 पुशअप मारू शकतात. बरोबर आहे. बाकीचे जे लोक आहेत हे ऑब्व्हियसली ओबेसिटी कडे जाणारच. त्यांना जिम कडे कसं वळवायचं? पण नॉट नेसेसरी जिमच करायला पाहिजे. अच्छा, अजिबात गरज नाहीये. तुम्ही जिम केल्यानंतरच तुमचा एक्सरसाइज होणार आहे. तुमच्या रुटीन मध्ये जे काय जमतंय ते तुम्ही करा. म्हणजे एखादी हाऊसवाईफ आहे, बरोबर आहे की नाही, तिने स्वतःसाठी सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास चालली, ती वॉक करून आली, पण रेग्युलर वॉक केला. घरात आहे ती, बरोबर आहे, एक 10 मिनिटं प्राणायाम केला, तिचे जे काय आजूबाजूचे प्रॉब्लेम्स असतात, तिचं मेंटल जे काय चालू असतं त्याच्यासाठी ते छान आहे. बरोबर आहे. कधी ती झोपून तिने काही मॅट एक्सरसाइजेस करू शकतात. अगदी बोजड बायका असतात ज्यांना तुम्ही चेअर एक्सरसाइजेस देऊ शकता. हे बायकांच्या बाबतीत झालं. पण जे दे कॅन गो आउट किंवा यंग एज मध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही रनिंग पण करू शकता, बरोबर आहे, आणि तुम्ही जिम करू शकता. पण ही रनिंग किंवा ही जिम ही तुमची रेग्युलर राहिली तरच त्याचा उपयोग आहे. पण तुम्ही त्याला माझं आता वजन वाढले आणि मी आता जिमला जाणार आहे आणि मी ते कमी करणार आहे असं असेल तर ते बरोबर नाहीये. तुम्ही तुमच्या फिटनेस साठीच या गोष्टी पहिल्यापासूनच तुमच्या घरात जेव्हा राबवाल तेव्हाच ते सगळ्यांमध्ये येणार आहे. म्हणजे आई वडील जर का एक्सरसाइज करत असतील, आई वडील जर का रोजच्या रुटीन मध्ये काय काय वेगवेगळ्या गोष्टी करत असतील, तर मुलांना माहिती अरे दिस इज द नीड, म्हणजे हे आपल्या रुटीनचा भाग आहे. हे आई किंवा बाबा वजन कमी करण्यासाठी नाही करत आहेत, पण हे रोजच्या फिटनेस साठी गरज आहे. तेव्हा ते मुलांच्या मध्ये इम्पॅक्ट मध्ये, तेव्हा ती मुलं बाहेर पडतील, तेव्हा ती मुलं खेळायला जातील, तेव्हा ती मुलं एक्सरसाइज करतील. तसं नाही झालं तर फक्त तुम्ही बारीक होण्यासाठी एक्सरसाइज करायचा आहे हे चुकीचं. ही कन्सेप्ट नकोय. पहिल्यापासूनच तुमच्या डेली रुटीन मध्ये काही ना काहीतरी एक्सरसाइज पॅटर्न असेल तर तुम्हाला तो फिटनेस साठी नक्कीच आवश्यक आहे. आणि आहार हे जे औषध आहे हे विष पण होऊ शकते जर एक्सरसाइज जास्त केली आणि जेवणच व्यवस्थित केलं नाही तर. प्रत्येक गोष्ट एका ठराविक प्रमाणाच्या बाहेर गेलं किती विष तयार होते. एखाद्या गोळीचा डोस जास्त झाला तर तो हेल्पफुल असतो का? नाही, तो साईड इफेक्ट देतो. बरोबर. तसंच चांगल्या गोष्टी अति प्रमाणात झाल्या, म्हणजे खूप अति प्रमाणात झालं की इतका एक्सरसाइज केलाय पण त्याला जर का तेवढी पोषण मूल्य मिळाली नाही तर तो एक्सरसाइज कामीच येणार नाही. उलट तो तुमची इम्युनिटी हॅम्पर करतो. म्हणून जेव्हा तुम्ही आजारी पडता तेव्हा आपण पहिलं ऍडवाइस काय देतात डॉक्टर? आराम करा. लेट द बॉडी हील.
आणि मग पण तसं नाही करत, मला सर्दी झाली तरी पण मी जातोय जिम मध्ये, मारतोय आणि येतोय, खातोय आणि माझं वजन कमी करायचंय, ती इम्युनिटी अजून कमी होईल. सो वेन युअर बॉडी नीड्स, तुम्हाला ती जी जर का रिस्टोर करायची तर तुम्हाला आराम करणं पण त्याच्याबरोबर गरजेचं असतं, नाहीतर त्याचा काही उपयोग होत नाही. एक्सरसाइज केल्याच्या नंतर, जनरली स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्याच्या नंतर आपण आपल्या जे स्नायू असतात त्याला वजन उचलतो आणि त्याच्यामुळे जे स्नायू मधले जे पेशिका असतात ते तुटतात. बरोबर. आणि जर प्रॉपर आहार घेतला तर ते अजून जुडतात, रिपेअर होतात आणि ग्रो होतात. पण तो प्रॉपर आहार घेतला तर. येस, बरोबर आहे. पण मग लोक काय करतात, तो प्रॉपर आहार म्हणजे काय, नाही आता मी जिम बिम करून आलोय पण मला तेलकट खायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही, मी हे खाणार नाही, मी प्रोटीन पावडर. हा, प्रोटीन सगळ्यांच्या डोक्यात एक गोष्ट कॉमन आहे, प्रोटीन. बरोबर आहे. पण तुम्ही तेवढा एक्सरसाइज करताय का हे आधी चेक करा. तेवढ्या एक्सरसाइजला तुम्हाला त्या एक्स्ट्रा प्रोटीनची गरज आहे का हे आधी चेक करा. कारण आपण खाण्यातून खूप छान छान प्रोटीन सोर्सेस आहेत. पहिला सोर्स कोणता आहे? एग, अंड. बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे, त्याच्यामध्ये व्हिटॅमिन B12 आहे, व्हिटॅमिन D आहे. अंड्याचं जे येलो असतं ना, जे आपण टाकून देतो, त्याच्यामध्ये B12 आणि व्हिटॅमिन D असतं. गुड फॅट पण असतात. बरोबर आहे. मग ते तुला खाणं गरजेचं असतं, तेव्हा ती रिपेअरिंग सिस्टीम नॅचरल पद्धतीनं ऍक्ट होणार आहे. जर ती सिस्टीम नॅचरल पद्धतीने ऍक्ट करायची असेल तर तुम्हाला अशा गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. जर तुम्ही 1-2 तास जिम करत असाल तर तुम्हाला अंड खाऊ, म्हणजे त्यात प्रिझर्वेटिव्ह नाहीये, नो ऍडेड शुगर, नो ऍडेड स्वीटनेस, आणि बॉडीला असिमिलेशन होत आहे ना, ते बॉडीची पचन संस्था अशा गोष्टींसाठी बनलेली आहे की जिथे तू एग्स खाऊ शकतो, तू ड्रायफ्रुट्स खाऊ शकतो, तू तिथे पनीर खाऊ शकतो. यू हॅव व्हेजिटेरियन सोर्सेस ऑल्सो. डाळ आहेत, पल्सेस आहेत, राजमा आहेत, छोले आहेत, नंतर सत्तू पावडर. व्हेजिटेरियन लोक कंप्लेन करतात मॅम की आमच्या जे सत्तू पावडर आहे, आमचं जे दाल आहे त्याच्यामध्ये प्रोटीन खूप कमी आहे, जे इम्पॉर्टंट आहे, आणि मॅक्झिमम कार्बोहायड्रेट आहे, तर ते कार्बोहायड्रेटचा सोर्स आहे. त्यांना काय म्हणणार तुम्ही? पण आपल्या बॉडीमध्ये फक्त प्रोटीन साठीची सोय असं नाही ना. तुम्ही जेव्हा सगळं एकत्र घेता तेव्हाच ते प्रोटीन असिमिलेट होतं. पूर्वी लोक जे काही एक्सरसाइज करायचे, जे काही तुम्ही कुस्ती खेळायचे, त्यांना कधी प्रोटीन पावडर दिली नाही. मला तू अख्ख्या जगामध्ये असा एक नैसर्गिक पदार्थ दाखव ज्याच्यामध्ये फक्त प्रोटीन. तू काढून दाखव. आला घरी अंड्याचा पांढरा पार्ट जो आहे त्याच्यात फक्त प्रोटीन आहे. हो, पण त्याच्याबरोबर येलो आलाय ना, निसर्गाने दोन्ही दिलंय ना तुला. एकच दिलंय का फक्त प्रोटीन? त्याच्यामध्ये अंड्यामध्ये येलो असल्याशिवाय ते तयार होणार आहे का? आणि ज्या येलो पासून एक जीव निर्माण होतो ते येलो चुकीचं का असू शकेल? बरोबर आहे. त्याच्यामध्ये व्हायटल सगळ्या गोष्टी आहेत ना ज्या आता जीव निर्माण करण्यासाठी आवश्यक आहेत. बरोबर आहे की नाही? आणि तेच तुम्ही प्रोटीन पावडर तयार जेव्हा करताय तेव्हा त्या प्रोटीन पावडर मध्ये परत साईड इफेक्ट्स यायला लागले. पिअर प्रेशर खाली लोक ती पावडर घ्यायला लागली. तुमची जर का झीज तेवढी होत असेल तर तुम्ही घ्या, पण 1 तास चालून आल्यानंतर प्रोटीन घ्यायची गरज नसेल, तेवढी झीजच नाहीये. 2 तासच्या जिम नंतर जी झीज होतीये तिथं तुम्हाला जर का खाण्याचे सोर्सेस पुरले नाहीत तर तुम्ही ऍडिशनल प्रोटीन एखादा स्कूप वगैरे असं घेऊ शकता. इट इज नॉट नेसेसरी की एव्हरी टाइम तुम्हाला जिम केल्यानंतर प्रोटीनच घ्यायला पाहिजे. प्रोटीन हे आपल्या डोक्यावरती बिंबवलंय. करेक्ट. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही सांगा प्रोटीन बद्दल थोडस. हा, आता प्रोटीन हे कशासाठी लागतं? पहिली तर आपली रिपेअरिंग सिस्टीम आहे. बऱ्याचशा हॉर्मोन्स मध्ये प्रोटीनची गरज असते. बरोबर आहे की नाही? हे मसल वगैरे जे काय बनलेले आहेत हे सगळे प्रोटीन. बरोबर आहे. मग हे सगळं मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता आहे. पण ती किती आहे? 100% नाही. मग हे जर का माहिती असेल की आपल्याला फक्त 20 ते 30% प्रोटीन लागते, बरोबर, साधारण 1 ग्रॅम पर केजी अशा बॉडी वेट प्रमाणे पर केजी जर आपण एस्टिमेशन करत नाही तर बरोबर 1.5 to 2 पर्यंत नीट जाते जर आपण खूप जास्त एक्सरसाइज करत असतो. पण तूच म्हटलं आता की जिम करणारे लोक किती आहेत? 3%. मग म्हणजे किती लोकांना त्याची एक्स्ट्राची गरज आहे? खूप कमी लोकांना. खूप कमी लोकांना. नॉर्मल रुटीन मध्ये जे एक्सरसाइज करतात त्यांना एवढी गरजच नाहीये. बरोबर आहे. मग जी काय 1 ग्रॅम पर केजी अगदी हेवी गेला तर 1.5 ग्रॅम पर केजी जरी म्हटलं तरी ते जे काय रिक्वायरमेंट आहे ते तुझ्या रोजच्या आहारात आरामात कम्प्लीट होतं. तू जर का भाजी पोळी वरण भात फ्रुट्स ड्रायफ्रुट्स
त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही तू व्हेजिटेबल्स घेतोयस, तू ग्रीन व्हेजिटेबल्स घेतोय, तू पल्सेस घेतोय, तू डाळ, या सगळ्यामध्ये रोजच्या जेवण जे भारतीय जेवण म्हणतो आपण, की सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी भाजीपोळी, रात्री वरण भात किंवा वरण भात भाजीपोळी किंवा जे काही आहे, कोशिंबीर आहे, सॅलड्स आहे, या सगळ्यामध्ये साधारण 40 ते 50 ग्रॅम प्रोटीन मिळतं. कॅल्क्युलेशन करून बघा, कसंही आडवं तिडवं बिडवं कसंही कॅल्क्युलेशन केलं तरी तेवढी गरज आपल्याला जी आहे, आणि तेवढीच चीज करतोय. प्रत्येक जण जिंकला जात नाही, त्याच्यामुळे त्यांच्या रिक्वायरमेंट त्यांच्या खाण्यामध्ये आरामात कम्प्लीट होत आहेत. त्याला एक्स्ट्राचं प्रोटीन सो कॉल्ड म्हणतो ते द्यायची गरज नाही. हा, पण रोजच्या आहारात तुझ्या डाळ येते का, रोजच्या आहारात तुझे फ्रुट्स येत आहेत का, रोजच्या आहारात काही प्रमाणात ड्रायफ्रुट्स येत आहेत का, रोजच्या आहारात फळभाजी पालेभाजी येते का, रोजच्या आहारात काही सॅलड्स येत आहेत का, पोळी भात किंवा भाकरी ह्या गोष्टी येत आहेत का, हे फक्त बघणं गरजेचं आहे. मी आजपासून भात खाणार नाही, माझा भात बंद, आले अमायनो ऍसिड डेफिशियंट, बरोबर आहे. कारण तो भात जेव्हा त्या वर्णासोबत कनेक्ट होतो तेव्हा ते अमायनो ऍसिड्स कम्प्लीट होतात आणि तेव्हा तो पूर्ण आहार म्हणून घेतला जातो. त्या वर्णामध्ये पण आपण बघ, भात, वरण आणि त्याच्यावर तूप झालं ऍसिमिलेशन. जेव्हा तूप घालतो तेव्हा त्या ऍसिमिलेशनला, त्या ऍब्झॉर्प्शनला ते मदत करतं. म्हणजे ज्यांनी फॅट सोडलंय, म्हणजे जे फॅटच खात नाही, मला ऑइलच नको घेता येणार नाही, मग विटामिन डी ची का बरं डेफिशियन्सी येणार नाही. करेक्ट. जर विटामिन डी तुम्हाला जर का मिळत नसेल की तुमचे परत आजारांची सायकल सुरू झाली ना, कॅल्शियम कुठून येणार आहे. पण विटामिन डी काय फक्त तुझ्या बोन साठी नाहीये, सगळ्याच गोष्टींसाठी आवश्यक आहे. तुझ्या प्रत्येक मेटाबॉलिक सिस्टीम मध्ये विटामिन डी चा खूप छान रोल आहे, खूप मोठा रोल आहे. विटामिन डी जर अवेलेबल नसेल जास्त काळासाठी तर ते पण एक कारण आहे कॅन्सरचं. हो, हे पण रिसर्च सांगताय. बरोबर आहे की नाही. रिसर्च मॅन आहे माझ्याबरोबर आज, त्याच्यामुळे त्याला हे बाकीचं सगळ्यानंतर काय होतंय हे सगळं तेच सांगताय. आणि जेव्हा तुम्ही अति खाताय प्रोसेस्ड, माझं तर म्हणणं आहे की फक्त प्रोसेस्ड फूड जर आपण सोडलं, पॅकेज फूड जर आपण सोडलं, हे जे बाहेर मिळतात केक, पेस्ट्रीज, ज्याच्यामध्ये तुला शुगरचे शुगर भरून भरून मिळतात, एवढं जरी सोडलं ना तरी निम्मा भारत हा डिसीज फ्री करू नका. शुगर वरती आता आपण येऊया. शुगर खूप जास्त लोक म्हणतात शुगर खायला नाही पाहिजे, कोणी म्हणते शुगर कट करायला पाहिजे. तर हे शुगर बेसिकली असते काय, लोकांना वाटते की ते फक्त आपण टाकतो ते शुगर आहे. प्रत्येक गोष्ट जे पण आपण खायलो त्याच्यात शुगर आहे, प्रश्नच नाहीये. म्हणजे काय माहितीये का, की समजा तू पोळी घेतलीस, बरोबर आहे, इट्स अ ग्रीन, बरोबर, त्याच्यामध्ये कार्ब आहेत, काही प्रमाणात प्रोटीन आहे. माहितीये का, पोळी, भाकरी, भात याच्यामध्ये 10% प्रोटीन असतं. पल्सेस डाल्स घेतल्या तर त्याच्यात 20 ते 40% म्हणजे सोयाबीन इज द हायेस्ट वन, 40 ते 45% त्याच्यात. पण सोयाबीन मध्ये फक्त प्रोटीनच नाहीये, त्याच्याबरोबर काही फॅट्स पण आहेत त्याच्यामध्ये. सोयाबीन ऑइल नाही करत, त्याच्यामध्ये काही प्रमाणात कार्ब्स पण आहेत, बरोबर आहे. म्हणजे निसर्गानेच देताना तुम्हाला तिन्ही गोष्टी एकत्र पॅक करून दिल्या, तुम्ही कशाला वेगळा करताय. आलं का लक्षात. म्हणजे आपण जे म्हणतो ना की डायबिटीज झाला की साखर बंद करा, ते साखर बंद करतात आणि ते 4 पोळ्या खातात. ते 4 पोळ्यांमध्ये किती कार्ब्स आहेत ह्याचं कधी कॅल्क्युलेशन केलंय. एक ब्रेडची स्लाइस घेतली तर 4 ग्रॅम शुगर आहे त्याच्यात. सकाळी जे लोक 2 ब्रेडच्या स्लाइस हे हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून खातात, ते 8 ग्रॅम शुगर ते तिथेच खातायत. आणि आपल्या डायबिटीस असोसिएशननी काय सांगितलेलं आहे की 4 ते 5 टीस्पून तुमची शुगर. पण ती शुगर नसती, काय व्हाईट शुगर म्हटलेलं नाही त्यांनी, त्याच्यात सगळ्या शुगर्स काउंट केलेले, ब्राऊन शुगर पण, त्याच्यानंतर मग पोळीतले शुगर, भातातले शुगर, कशातलेही सगळ्या गोष्टीत शुगर आहे, कार्ब्स आहे. सिंपल शुगर आणि कॉम्प्लेक्स शुगर याच्यामध्ये जी काही व्हाईट शुगर घेतो तू, बाकीचे शुगर या सगळे सिंपल आहेत, लगेच अब्झॉर्ब होतात. आणि जे कॉम्प्लेक्स शुगर आहेत त्याच्यामध्ये काय येतं, पोळी, भाकरी वगैरे हे सगळे ज्याच्यामध्ये फायबर मिक्स आहेत ते सगळे कॉम्प्लेक्स शुगर आहेत. ते आपली बॉडी चांगल्या प्रकारे पचवते, बरोबर आहे. त्याच्यामुळे त्या घालल्यानंतर तुमचं लगेच स्पाइक येणार नाहीये. पण डायरेक्ट केक पेस्ट्री खाल्लं की लगेच स्पाइक येणार. मॅम हे जे तुम्ही स्पाइक म्हणला, आपल्या ऑडियन्सला बहुतेक माहित नसेल, स्पाइक कशाचं स्पाइक, शुगरचं स्पाइक आहे. म्हणजे इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणतात की नाही तुम्हाला, की तेव्हा जेव्हा आपण खूप जास्त प्रमाणात ह्या गोष्टी खातोय, केक पेस्ट्री वगैरे 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 खातोय, तेव्हा तो जो ग्लुकोजचा स्पाइक असतो तो धाडकन वरती, बरोबर आहे. पण तीच तू जर का भाजी पोळी खाल्ली तर तुझा स्पाइक असा येणार आहे, तो वरती जाणार नाहीये. म्हणजे जेव्हा तो सारखा वरती टच व्हायला लागतो तेव्हा तुला तो इन्शुलिन रेजिस्टन्स, कारण तेवढं इन्शुलिन एक्झॉस्ट होत आहे, किती काम करणार बिचारे.
शेवटी ते थकून जातं आणि त्याला आपण म्हणतो इन्शुलिन रेजिस्टन्स. पण ती जर का स्लो प्रमाणात वाढली तर तो थकणार नाहीये, त्याचं काम त्याला अगदी छानपणे करता येणार आहे. मग तेव्हा अशा वेळेला तो स्पाइक जेव्हा हळू यायला लागतो तेव्हा तो इन्शुलिन रेजिस्टन्स कमी व्हायला. ह्याला आपण एका असं एक्झाम्पलला समजू शकतो की आपण लाईफ मध्ये या पॉइंट पासून या पॉइंट मध्ये ट्रॅव्हल करणार, तर ग्लुकोज आपल्याला एनर्जी लागते ट्रॅव्हल करण्यासाठी इथून इथपर्यंत. हळूहळू जर पोहोचवलं तर आपल्या बॉडीतले सगळे अवयव व्यवस्थित राहतील. आपल्याला धक्का मारून जर कोणी फेकून दिलं, म्हणजे धक्का मारणे म्हणजे काय, तुम्ही जेव्हा कोणची पण गोष्टी अशी खायला ज्यात एनर्जी खूप जास्त क्वांटिटीमध्ये आहे, शुगर, तर ते धक्का द्यायले तुमच्या बॉडीला, एकदम एनर्जीचा धक्का द्यायले, एनर्जी फेकायले तुमच्या बॉडीमध्ये. त्याच्यामुळे पॅनक्रियाज लोडमध्ये येते, इन्सुलिन बनवते. इन्सुलिन चाबी आहे. काही काही बॉडीमध्ये ब्रेन आणि हार्ट आणि लिव्हर सोडून बाकीचे जितके ऑर्गन आहेत त्याला इन्सुलिन गेटची चाबी आहे. शुगर मध्ये जाते आणि प्रत्येक सेल पर्यंत एनर्जी पोहोचते. सो हे जे धक्का आहे ते जितका हळू मारला, कोणी हळूहळू पोहोचवलं, तर जास्त दिवस जगणार तो माणूस. आणि इन्सुलिन हे डायरेक्टली इम्पॅक्ट करते एजला. लोक आजकाल 30च्या वयामध्ये 50 सारखे दिसायलेले आहेत. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कशामुळे आलाय? एक्सेस फूड, पॅकेज फूड. येस, हे जे आहे हे एक्सेस फूड किंवा पॅकेज फूड हे जे आहे ते तुमचं एक्झॉस्ट करते. तो इन्शुलिन काय करतोय, तो तुमची शुगर आत घेतोय की नाही, पण तुम्ही इतकी शुगर टाकताय की तो बिचारा थकून जातोय. मग जेव्हा तुमचं ते एक्सेस फूड, पॅकेज फूड, प्रोसेस फूड हळूहळू कमी होईल, त्याच्यामध्ये तुमच्या फायबर्सला ऍड करता येईल, त्याच्यामध्ये तुमचे ड्रायफ्रुट्स येतील, इसेन्शियल ऑइल येतील, हे सगळे मिळून ते इन्शुलिनला सांगतायत की हळूहळू कर बाबा तुझं काम. मॅडमनी जसं म्हणलं, फायबर फॅट्स ला इन्सुलिन हळूहळू डेव्हलप होते. का बरं डेव्हलप होते? फायबर जे आहे जेव्हा आपण खातो सगळ्यात पहिल्यांदा मील मध्ये, ते एक जाळी तयार करते, जठरमध्ये जाळी तयार करते. त्याच्यामुळे जे शुगर आहे, जे ग्लुकोज आहे, जे बॉडीला भेटणार आहे, ते हळूहळू 8 घंट्यामध्ये 4 घंट्यामध्ये भेटत राहते. सिमिलरली फॅटचं जे इन्सुलिन स्पाइक आहे ते ऑलमोस्ट फ्लॅट आहे, नाहीच इन्सुलिन स्पाइक. आणि त्याच्यानंतर जे बाकी ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये प्रोटीन पण आहे. प्रोटीनची जी सटायटी व्हॅल्यू आहे, म्हणजे खाल्ल्यावरती, आता तुम्ही एक एक्सपेरिमेंट करून बघा. तुम्ही अंडे खाऊन बघा, 4हून जास्त एक जरी अंडा गेला तर मी इथं स्टॅम्प पेपर वरती लिहून देतो की जाणार नाही. मॅमचा डायलॉग स्टॅम्प पेपर वाला. तर मॅम का जाणार नाही? अंडे आपण 4हून जास्त का आपल्याला खा वाटत नाही? आणि बर्गर का क्रिएट व्हॉल्यूम ना. अंडे जेव्हा 4 खातो तेव्हा तो सटायटी पटकन देतो. प्रोटीनमुळे जास्त पटकन सटायटी देतोय तो, त्याच्यामुळे तो आपल्याला जास्त खाल्लं जाणार नाहीये ते, लक्षात आलं. पण तू ड्रायफ्रुट्स सारखं खाल्ले तर तो पण सटायटी देणार आहे, कारण त्याच्याबरोबर प्रोटीन का पण इसेन्शियल अमायनो ऑइल्स आहेत, नॉट अमायनो ऍसिड, ऑइल्स आहेत. त्याच्यामुळे पण आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी लागणार आहेत ऍसिमिलेशन साठी, तुम्हाला ऍब्झॉर्प्शन साठी, फूड ऍसिमिलेशन खूप महत्वाचं आहे. ऍसिमिलेशन म्हणजे ते ऍब्झॉर्प्शन चांगलं झालं पाहिजे. याच्यासाठी तो जो काला होतो पोटामध्ये तयार, तो जेव्हा हेल्दी असेल तेव्हाच ते ऍसिमिलेशन चांगलं होणार. पण जर का तू बर्गर घेतलास, पिझ्झा घेतलास, त्याच्यामध्ये ऍडिटिव्ह फ्लेवर्स आहेत, प्रिझर्वेटिव्ह आहेत, बरोबर आहे. त्या फ्लेवर्स, करेक्ट, ते फ्लेवर्स, ते ऍडिटिव्ह त्या गट मायक्रोबायोमला लवकर हॅम्पर करायला लागतात. आणि म्हणून तर नंतर ऍब्झॉर्प्शन कॅपॅसिटी कमी होते, पोट बिघडायला सुरुवात होतं, कॉन्स्टिपेशन होतंय, प्रश्नच नाही. कारण ते फॅट्स चुकीचे आहेत, सॅच्युरेटेड फॅट जास्त आहेत त्याच्यात, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागतात. आणि म्हणून तर नंतर मग त्यांना साधं काही खाल्लं तरी पचत नाहीये, गॅसेस होत आहेत, ब्लॉटिंग होत आहे, असं व्हायला लागतं. कारण आधीच ते सैन्य जे आहे त्यांनी खराब करून टाकलंय. जे मॅमने असिमिलेशनचा पॉइंट सांगितलेला आहे, जेव्हा आपण काही पण गोष्ट खातो तेव्हा आपली बॉडी जे पूर्ण बनलेली आहे ते प्रोटीन पासून बनलेली आहे. स्ट्रक्चर जे आपण उभं राहिलेलं आहे, पण बॉडीला पूर्ण गोष्टी पाहिजे असतात वेगवेगळे फंक्शन करण्यासाठी. जे ऍथलीट आहेत त्यांना कार्ब जास्त पाहिजे असतात, डेली ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला पण एनर्जीसाठी. बाकीचे सगळे सेल्स बॉडीचे ग्लुकोजवरती चालतात, त्याच्यामुळे एनर्जी पाहिजे असती. फॅट्स वगैरे जे आहेत हार्मोन प्रोडक्शन साठी सगळ्यात बेस्ट असतात. सो इथे एक हायपोथेसिस येते, ते म्हणजे प्रोटीन लेव्हरेज हायपोथेसिस. प्रोटीन लेव्हरेज हायपोथेसिस ही म्हणते की जेव्हा आपण सगळ्या प्रकारचे फूड खातो तेव्हा आपली जी बॉडी आहे ते प्रोटीनच्या शोधात असते. म्हणजे प्रोटीन माझं 100 ग्राम एका दिवसात जर कम्प्लीट होत नसलं तर बॉडी त्या शोधात आहे. 100 ग्राम कम्प्लीट झालं तर ऑटोमॅटिकली बॉडीची जी भूक आहे ती संपून जाते.
पण जे प्रोसेस फूड आहे, जे बर्गर आहे, त्याच्यात प्रोटीन इतकं जास्त कमी आहे आणि इतकं जास्त लपलेलं आहे की बॉडीला कळतच नाहीये की प्रोटीन भेटायले. त्याच्यामुळे बॉडी ओव्हर इटिंग करत राहणार. ओव्हर इटिंग झाल्यामुळे 100% ओबेसिटी येणारच. कारण त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत. एक शुगर आहे, एक सॉल्ट आहे आणि एक फॅट आहे. बापरे. याच्यामुळे जे काही केमिकल कॉम्बिनेशन तयार होतं ना, त्याच्यामुळे डोपामिन नावाचं एक हॉर्मोन सिक्रेट होतं ब्रेन, आणि ते तुला आवडण्याची प्रक्रिया, छान वाटण्याची प्रक्रिया. म्हणून हे जे पॅकेज फूड आहेत किंवा प्रोसेस फूड आहेत, त्याच्यामुळे या तिन्हीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे ते खाल्लं की छान वाटायला लागतं आणि म्हणून मोर अँड मोर इटिंग व्हायला लागतं. लक्षात आलं? तो माणूस थांबू शकत नाही स्वतःला तेवढ्या जागेवरती. आणि म्हणून याचं जे काही इटिंगचं जे काही विशेष सायकल तयार होते, ही जर थांबली नाही तर मग ती जास्त अजून आपल्या हेल्थला खराब करायला सुरुवात करते. विशेष सायकल जे मॅमने म्हणलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण खातो खूप जास्त क्वांटिटीमध्ये बर्गर, पिझ्झा आणि बाकीचे जे काही प्रोसेस फूड आहेत ते, तेव्हा इन्सुलिन स्पाइक होते आणि इन्सुलिन हे ब्लड ग्लुकोजला घेऊन जाते. खूप सारे इन्सुलिन येते. असं समजा की हे ब्लड ग्लुकोज जे स्पाइक झालेलं आहे खाण्यामुळे, इन्सुलिनला खूप जास्त क्वांटिटीमध्ये यावं लागलं, ट्रेनमध्ये बसून यावं लागलं, त्यांनी खूप साऱ्या ब्लड ग्लुकोजला सेलमध्ये घेऊन गेले, तर खाली गेलं इन्सुलिन, डीप झालं. तर लगेच मी खाल्लं होतं 40 मिनिटा पहिले, मला परत भूक लागली कारण की इन्सुलिन लेवल खाली गेलं, ग्लुकागॉन वरती गेलं. ग्लुकागॉन तुमचा भुकेचा हार्मोन आहे, ग्लुकागॉन वरती गेलं, मग वरती खाली ही सायकल चालत राहणार आणि क्रेविंग होणार. आता इथं आपण येणार क्रेविंग वरती. स्पेशली मुलींकडून मी ऐकलंय की क्रेविंग खूप जास्त होती त्यांना. तर मग मी मुलींकडून असं ऐकलेलं आहे की त्यांना क्रेविंग खूप जास्त होती. मुलांकडून एवढं ऐकलेलं नाहीये खरंच, बट मुलींकडून ऐकलेले क्रेविंग खूप जास्त होती. तर क्रेविंग मध्ये ते ओव्हर इटिंग करतात, काही पण खातात. चॉकलेट आहे, आता आपल्याला वाटतं चॉकलेट किती छोटे आहे, म्हणजे 500 ते 600 कॅलरी असतात एवढ्या मोठ्या चॉकलेट मध्ये, तेवढं ते खाऊन टाकतात. तर हे क्रेविंग काय आहे नेमकं? क्रेविंग म्हणजे तुला सारखी खाण्याची इच्छा होते. हे कधी होतं? जेव्हा तुझी पोषण मूल्य कमी पडतात. म्हणजे तुला कुठल्या तरी गोष्टींची डेफिशियन्सीज असतात. तुझ्यामध्ये आयर्न कमी आहे, बरोबर आहे, तुझ्यामध्ये कॅल्शियम कमी आहे. ते या वेळेला तुझे पोषण मूल्य तुला जे मिळतात ते पुरत नाहीये बॉडीच्या सस्टेनेबिलिटीसाठी, बॉडीला हेल्दी ठेवण्यासाठी. कारण काय होतं की मुलींच्या बाबतीत जे आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही, आपल्याला धक्का बसेल या मुलींना खाण्याचं जे काही पॅटर्न ठरवून दिलेलं असतं ना, त्याच्यामध्ये खूप कॅलरीज कट डाऊन करतात मुली. सकाळपासून नाही मला खायचं नाही, मला वजन कमी करायचंय, मला बॉडी शेप मध्ये यायचंय, 12-1 वाजेपर्यंत काही खायचं नाही. काय खायचं? सकाळी एखादं फ्रूट खाल्लं की झालं का, इट इज हेल्दी. पण त्या बॉडीला, तुमच्या हॉर्मोनला जे काय लागतंय ते जर का तुम्ही दिलं नाही, त्या बॉडीला लागतंय तुमचे, सकाळी तुला इंजिन पाहिजे ना, तुला जर का पेट्रोल मिळालं नाही, तुला जर का कार्ब्स मिळाले नाही, तर क्रेविंग होईल ना. ते सगळे आयुर्वेदामध्ये सकाळी हंगर फायर सगळ्यात जास्त असतं. मग त्यावेळेला तो जर तू व्यवस्थित ब्रेकफास्ट केला नाही तर ते हंगर फायर अजून 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 घेतात आणि मग चुकीच्या डायरेक्शनला जायला लागतात आणि ते क्रेविंग्स तयार होतात. म्हणून जेव्हा तू सकाळी उठल्यावरती थोडंसं आपण जे म्हणतो काही ड्रायफ्रुट्स घेशील, एखादं ब्रेकफास्ट व्यवस्थित घेशील, एखादं फ्रूट खायला लागशील, तेव्हा ते हंगर पॅन्स कमी होतात आणि मग तुमचे क्रेविंग्स कमी होतात. पण आपण तसं नाही करत. आपल्याला उपाशी राहून वजन कमी करायचं असतं आणि तसं झालं की मग ते 12-1 वाजेपर्यंत शांत चाललंय. मग जो यायला लागतो, मग 4-5 वाजता दणकून खाणारी लोक असतात की 4 वाजताच बरोबर भूक लागते आणि तिथे दिवसभराचं सगळं केलेलं पाणी तिथे फिरून जातं. म्हणून उठल्यापासून झोपेपर्यंत गिल्ट तयार होतो आणि मग म्हणून उठल्यापासून झोपेपर्यंत जेव्हा तुम्ही बॉडीला जे लागतंय हे हळूहळू देत गेलात की ह्या क्रेविंग्स ऑटोमॅटिक कमी होतात. वरण भात खाल्ल्यानं सुद्धा 40 ते 50% क्रेविंग्स गेलेले आहेत. हे आपण आता जे काय आपण म्हणतोय ना की खाण्याचं पॅटर्न किंवा खाण्याचा हे समतोल आहार, रात्रीच्या वरण भाताने सुद्धा 40 ते 50% सॅटिस्फॅक्शन मिळते आणि हे क्रेविंग्स कमी होतात. सकाळी उठून ड्रायफ्रुट्स खाल्ले तरी क्रेविंग्स कमी होतात. मध्ये ब्रेकफास्ट केला की तुमची बॉडी शांत होते, क्रेविंग्स कमी होतात. त्याच्यामुळे जे बॉडीला लागतंय ते नाही दिलं तर हे क्रेविंग्स यायला लागतात. आणि हे सगळं हायफाय डाएट, हे खाऊ नका. मग आज गुगल म्हणताय, गुगलमध्ये कोणीतरी सांगितलं ब्रेकफास्ट बंद करून टाका तर सुपर फूड. गुगलने सांगितलं इंटरमिटेंट फास्टिंग करा, तुमचं वजन कमी होणार. अरे पण ती 8 तासाच्या विंडो मध्ये इतकी भूक लागून जाते की ते उपाशी राहिलेला जो पिरियड आहे त्याच्या 8 तासामध्ये सगळं संपवून टाकतात लोक. मग आम्ही इंटरमिटेंट फास्टिंग करतो तरी पण आमचं वजन कमी होत नाहीये, बिकॉज इट इज अ रॉंग पॅटर्न. तो तुमच्या बॉडीला सूट नाही झालेला. सचिन पांडानी पण रिसर्च केली होती
हजारो लोकांवरती जे इंटरमिटेंट फास्टिंग वगैरे करतात, की इंटरमिटेंट फास्टिंग करतात पण त्याच्यानंतर त्यांना इतकी जास्त भूक लागते की ते जास्त खातात, आणि त्याच्यामुळे जास्त खाल्ल्यामुळे कॅलरी इंटेक जास्त असल्यामुळे जितकं जास्त खातो, जेवढं आपल्याला पाहिजे त्याच्या बाकीचं सगळं फॅट मध्ये कन्वर्ट होतं. सोकॉल्ड डाएट म्हणजे असा खूप मध्ये ट्रेंड आला होता, दिवसातून 2दाच खायचं. बापरे, आला होता की नाही? पण हे डाएट कोणाला सूट झालं जो एका वेळेला खूप जास्त खात होता. म्हणजे आता तुमच्यासारखी यंग मुलं एका वेळेला बसले की भरपूर खातात, बरोबर आहे, असं 4-5 वेळेला खातात. मग त्यांनाच फक्त 2 मध्ये तुमचं ते बांधून ठेवलं की निदान तेवढा कॅलरी कट डाऊन होत होते आणि रिझल्ट मिळाला. पण जर का आमच्यासारख्या बायका किंवा लहान मुलं आहेत किंवा मिडल एज मधली मुलं लोक आहेत, त्यांना एवढं खायची सवय नाहीये. ते एका वेळेला 1 किंवा 2च पोळी खाऊ शकतात. पण तेव्हा जर का तो 2 मध्ये त्यांना डिवाइड केलं तर 2 पोळ्याच्या ऐवजी 4 पोळ्या खाल्ल्या. त्यांच्यासाठी हे खूप अवघड आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाचा पॅटर्न ठरला. त्या पॅटर्न प्रमाणे जर त्यांना पोषण मूल्य मिळालं, त्या पॅटर्नची ज्या बॉडीची त्यांना सवय आहे, त्या पॅटर्नची त्यांना सवय आहे, तर त्याप्रमाणे जर त्यांना मिळालं तर ते बरोबर सगळं करतात आणि या सगळ्यातून मुक्त होतात. म्हणजे एक मी विशेष सांगते की जर बायकांचा चहा थांबवला ना सकाळचा, जी चहाची सवय असते लोकांना, बायकांचा चहा थांबवला की त्यांना मायग्रेनचा त्रास होतो. आणि मायग्रेन असलेल्या लोकांना चहा देऊन बरं केलेलं. बापरे, वा. कारण ती सवय आहे त्यांची, त्यांना तो असं लगेच पटकन शटडाऊन करू शकत नाही. तो एक प्रकारच्या डाएटची जी त्यांना सवय आहे, त्या डाएट मध्ये तुला थोडेफार चेंजेस करता येतात, पण तू पूर्ण पॅटर्नच बदलायला निघाला तर इट इज नॉट पॉसिबल. जे कोणालाच पॉसिबल भांडणं होतात ते वेगळी गोष्ट. बघ ना, एका घरात 5 जण असतील तर 5 जणांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, बरोबर असतात की नाही. एकाला जर एक भाजी आवडली तर ते त्याला कधीच खाणार नाही असं असतं ते. त्याच्यामुळे तर किचन हा खूप महत्वाचा पार्ट आहे ह्या सगळ्यामध्ये. मग जर का त्यांच्या नीड्स तयार झालेल्या, त्यांना जे हवंय ते मिळालं नाही, मग झोमॅटोवरती फिरायला जातात. मग पॅकेज फूड येते, प्रोसेस फूड येते. कारण पॅकेज आणि प्रोसेस फूड मध्ये तुला म्हटलं मी, सॉल्ट, शुगर आणि फॅट हे जेव्हा येतं तेव्हा ते बरोबर क्रेविंग्स करायला लागतात. सॉल्टनी सुंदर लागतात गोष्टी खाण्यासाठी, शुगरनी सुंदर लागतात, आणि आताचे जे फॅट्स आहे ते 90% फॅट्स या सगळ्या पॅकेज फूड मध्ये पाम ऑइल ठेवलं, जे सॅच्युरेटेड. 90 रुपये लिटर. तुम्हाला त्याच्यातून जर का बेनिफिट, फायनान्शियल बेनिफिट झाल्याशिवाय तुम्हाला कोण काय देणार आहे हेच आपल्याला कळत नाही. पण त्याऐवजी जर का आपण पूर्वी वाळवण करायचे, आपण म्हणतो ना कुरडई करायचे, पापड करायचे, वेफर्स करायचे घरात, हे सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी कुठे प्रिझर्वेटिव्ह वापरतात? स्टोर करून ठेवताना नाही वापरत. ते वेफर्स जे असतात ना, ते आपण जे वाळवण करून ठेवले ते वेफर्स काढ, ते वेफर्स कर, त्याच्यावरती मस्त थोडस तू तिखट घाल, इतके भन्नाट लागतात की तुझ्या त्या पॅकेज फूड्स काय त्याला कॅलरीज पण 50% कमी असतात. कॅलरीज तिथं हेल्दीचा प्रश्न आहे. तिथं ऑइल घरातलं वापरतो, इथे ते पाम ऑइल घेऊन आपल्याला सॅच्युरेटेड फॅट खायला घालतात. मॅम, हॉस्पिटल मध्ये जे कॅन्टीन असतात, आणि दिल्लीचे काय काय हॉस्पिटल बघितले होते तिथं तर बर्गर किंग ते सगळ्या पण गोष्टी आहेत. हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये पण पाम ऑइल युज करायले, तर काय आहे? कारण चीप आहे ना ते. त्यांना बेनिफिट होण्यासाठीच ते सगळ्या गोष्टी वापरल्या जातात ना. तुम्ही वेडे आहात. आपण वेडे आहोत हे आपल्याला कळायला पाहिजे. स्वतःच्या हेल्थचा तू तुझ्या टेबलवरती मस्त एक बास्केट घे, त्याच्यामध्ये फ्रुट्स आणून ठेव. तुझ्या टेबलवरती एक बॉटल ठेव, त्याच्यामध्ये तू ड्रायफ्रुट्स आणून ठेव, एकात मनुके ठेव, एखादं हे कर, तू स्वतः ते खायला जा, तू एखादं फ्रूट खा. तुझी मुलं कशाला सांग बाहेरून आणून देते? बरोबर, अवेलेबिलिटी तुम्हीच करून देता. पॅरेंटिंगचा खूप मोठा तत्व आहे. म्हणजे मी तर म्हणेन, घरात स्वयंपाक करणाऱ्या बाईवरती खर्च करा. ते पॅकेज फूडला घालवतात त्याऐवजी घरात कोणी येऊन स्वयंपाक करत असेल, घरातला स्वयंपाक करत असेल, तर त्याच्यावरती खर्च करा. तुमच्या देखत तयार केला जातो की नाही वेळ मिळते दोघं नवरा बायकोना नाही, पण ऍटलीस्ट जेवढं हेल्दी तुम्हाला ऍक्सेप्टन्स घेताय तेवढा हेल्दी जर घेतला तर तुमची मुलं पण त्याच्यापासून वाचणार. तर मॅम, आपण होतो इंटरमिडिएट फास्टिंग वरती, तर हे नेमकं आहे का इंटरमिडिएट फास्टिंग? काही नाही रे, 8 तासांची विंडो आहे. उरलेले 16 तास फास्ट करायचं. म्हणजे काय? त्या 8 तासामध्ये तू खाऊ शकतो. ओके. आणि 16 तास तुला फास्टिंग ठेवायचं. 8च बस काय? त्याच्यात ती सायकल ठेवलेली आहे त्यांनी की एवढा वेळ जेव्हा तुम्ही खाताय
आणि उरलेली फास्टिंग ठेवताय तेव्हा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा तुम्ही फास्टिंग मुळे काय करताय, त्याला शांतता देताय ना इन्शुलिनला, बरोबर आहे की नाही. पण ती जी शांतता आहे ती शांतता भंग करण्यासाठी म्हणजे त्या 8 तासामध्ये तुम्ही काय खाताय हे पण महत्वाचं आहे ना. जेव्हा 16 तास फास्टिंग करताय आणि शांतता भंग करायला वडापाव खाल्ला जातो, नंतर तुम्ही बाहेरचं प्रोसेस फूड खाताय, त्याच्यानंतर मग तुम्ही सगळं हाय कॅलरीज मध्ये घेताय सगळ्या गोष्टी, मग मिठाई खाताय, त्याच्यामध्ये पेढा पण घालताय त्याच्यामध्ये, त्या फास्टिंग मध्ये ते जो तुझं 8 तासाचं जेव्हा काही खाणं आहे ते जेव्हा हेल्दी असेल तेव्हाच ते 16 तासांचा उपयोग आहे. करेक्ट, आलं लक्षात. पण तिथं जर का दडकून खाल्लं तर ते पचवण्यासाठी ते 16 तास पण वापरायला लागतं, मग त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे ते काय 8 तास वापराल त्याच्यामध्ये तुमचं फूड हे खूप हेल्दी पाहिजे, न्यूट्रिशियस पाहिजे, बरोबर आहे. आणि तेव्हा तुमची सगळी पोषण मूल्य तुम्हाला मिळाली पाहिजे. आपल्याला पोषण मूल्य म्हणजे काय लागतात, कार्ब्स लागतात, फॅट्स लागतात, प्रोटीन लागतं, मिनरल्स लागतात, नंतर एन्झाईम्स लागतात, बरोबर आहे, विटामिन्स लागतात, व्हायटल अमाइन्स लागतात आपल्याला. ते व्हायटल अमाइन्स आणि हे तुझं जे काही हे आहे मिनरल्स आहेत हे त्या एन्झाईम्सला ऍक्टिव्हेट करायला मदत करतात, बरोबर आहे. आणि हे काय वेगवेगळं नाही खायचंय, हे तुम्हाला एकत्र खायचंय. म्हणजे मी जसं सांगितलं की भात वरण खाल्लं की एकमेकांचे अमायनो ऍसिड पूरक होतात. त्या भात वरणात फक्त प्रोटीनच असतं का, नाही, कार्ब्स आहेत, तुम्ही त्यात तूप घालताय, फॅट आहे, तुम्ही त्याच्यामध्ये त्याच्यात प्रोटीन्स पण आहेत, बरोबर आहे. म्हणजे भातात 10% आहेत, तुमच्या डाळीमध्ये 20 ते 30% आहेत, बरोबर. मग हे असिमिलेशन ऑफ फूड साठी महत्वाचं आहे. तसंच भाजी पोळी आहे, भाजीमध्ये काय आहे तुमचं भाजीमध्ये परत फायबर्स आले, प्रोटीन्स आले, मिनरल्स आली. हिरवी भाजी येते तर त्याच्यात आयर्न आलं ना कंटेंट तुमचं, बरोबर आहे. मग हे जेव्हा येतं तेव्हा त्याच्यामध्ये कार्ब्स कंटेंट कमी आहे, मग त्या कार्ब्सला तुम्ही पोळी भाताने मॅनेज करताय, बरोबर आहे. त्याच्याबरोबर भाकरी खाल्ली जाते, पोळी खाल्ली जाते, म्हणजे एकत्र खाण्याने ते तुमचं असिमिलेशन सुरू झालं ना, बरोबर आहे की. त्याच्यानंतर आता आपण तिसरी गोष्ट जेव्हा घेतली की एन्झाईम्स आणि मिनरल्स, मग तू जेव्हा फ्रुट्स खातोस तेव्हा त्याच्यामध्ये नॅचरल सोर्स ऑफ मिनरल्स आहेत, नॅचरल सोर्स ऑफ व्हायटामिन्स आहेत की जे तुमच्या एन्झाईम्सला ऍक्टिव्हेट करणार आहे. तुम्हाला सटायटी म्हणजे हे क्रेविंग्स मगाशी जे निघालं त्या क्रेविंग्सला कमी करायचं असेल तर तुमचा फ्रुट्स हे खूप मोठा रोल करतात. चिमूटभर म्हणजे एक मूठभर का होईना ड्रायफ्रुट्स खाल्ले तर त्या ड्रायफ्रुट्स मध्ये जे इसेन्शियल ऑइल्स असतात, ओमेगा 3 वगैरे जे आपण तुम्ही म्हणतो तुम्हाला इसेन्शियल ऑइल्स लागतात, उफा मुफा जे काही प्रकार आहेत त्याचे मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आहेत, नारळ म्हणजे खोबऱ्यासारखे ज्याच्यामध्ये परत तुला छान चांगल्या प्रकारचे इसेन्शियल ऑइल्स मिळतात, म्हणून नारळाचा वापर आपण रेग्युलर यूज मध्ये करतो. शेंगदाणे आणि बदाम याची जर का पोषण मूल्य सेम ऑलमोस्ट सेम, पण शेंगदाणे चीप आहे, बरोबर आहे की नाही, म्हणून तो रोजच्या आहारात वापरू शकतो. मग ते रोजच्या आहारात वापरल्यानंतर तुला काही लगेच बदामची तेवढी गरज पडणार नाहीये ना, मग ते 4 खाल्ले तरी चालतात. आणि शेंगदाणे रोजच्या आहारात वापरत असेल तर त्याला वेगळं खायची पण गरज नाहीये, आलं लक्षात. मग हे जे काही रोजच्या अन्नातले घटक आहेत हे आपण इंडियन म्हणजे आता महाराष्ट्रात म्हणून, पण हेच याच प्रकारचं प्रत्येक कोझिन मध्ये जाशील ना तेव्हा असाच साचा आहे की जेव्हा ते असिम्युलेशन एकत्र खाण्यानंच तुझी बॉडीला ते मिळणार आहे. त्याला वेगवेगळं खाऊन चालणार नाही. म्हणजे मी ओट्स खातोय म्हणजे फायबर्स खातोय किंवा प्रोटीन्स खातोय किंवा कॉर्नफ्लेक्स हा कहर आहे. तर मॅम काही असे इंडिव्हिज्युअल्स आहेत जे की खूप काम करतात, फॉर एक्झाम्पल हाऊस वाईफ आहेत, जास्त बाहेर जात नाहीत, तर त्यांनी जर इंटरमिटेंट फास्टिंग केली समजा पॉझिटिव्हली तर त्यांना इफेक्ट भेटू शकतो. आणि हो, इंटरमिटेंट फास्टिंग काय कुठल्याही प्रकारच्या फास्टिंगला किंवा कुठल्याही प्रकारच्या योग्य आहाराला तुला रिझल्ट मिळतो. असं नाहीये की इंटरमिटेंट फास्टिंगलाच, मी जसं म्हटलं आपल्याला आवश्यक असणारे पोषक मूल्य त्या 8 तासामध्ये खाल्ले रिझल्ट मिळणारच आहे. येस. म्हणजे बाकीचे जे 16 तास आहेत त्याच्यामध्ये इन्सुलिन स्पाइक न झाल्यामुळे, आता समजा एक एक्झाम्पल घेऊन सांगतो की इन्सुलिन रेझिस्टन्स कसा कमी होतो इंटरमिटेंट फास्टिंग मुळे. ज्यांना फॉलो करता येते त्यांनी केलं पाहिजे, पण ओव्हर इटिंग करू नका. करेक्ट. सो कमी का होतो इन्सुलिन रेझिस्टन्स, त्याचं सिम्पल रिझन आहे की एक रिलेशनशिपचं एक्झाम्पल घेऊ, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड आहेत समजा, मेसेज करायला रोज 500 मेसेज करतात ना, तर प्रत्येक मेसेजची जी सेन्सिटिव्हिटी आहे प्रत्येक मेसेज वरती ती कमी झाली है ना. पण आता मेसेज करणं बंद केलं समजा एकाने, तर 3-4 मेसेज जरी त्याने केले एका दिवसात, त्याच्या नुसत्या त्या हायच्या मेसेजला पण जी सेन्सिटिव्हिटी आहे ती खूप जास्त होऊन जाणार. सो इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी, बॉडीचे जे सेल्स आहेत, रिसेप्टर्स आहेत,
ज्याच्यामध्ये इन्सुलिन जाऊन चिटकणार होतं आणि ते ग्लुकोज समोर जाणार होतं, सेलला एनर्जी देणार होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये. हे जे रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी वाढली आणि इन्सुलिन रेझिस्टन्स कमी झाला. आता मॅम हे ब्लड रिपोर्ट मध्ये कसं बघायचं आपण आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्स व्हायला की नाही ते? फास्टिंग इन्शुलिन करतात हल्ली लोकं, बरोबर आहे की नाही? तर फास्टिंग इन्शुलिन 8 पेक्षा जास्त खूप जास्त वाढायला लागलं तेव्हा तो एक आहे. पण मी सांगू का, मी त्याच्यासाठीच मागे जेव्हा ही फास्टिंग इन्शुलिनची सगळीकडे चर्चा सुरू होती ना, तेव्हा प्रत्येक देशातल्या गाईडलाईन्स काढल्या. 21 आहेत माझ्या. 21 प्रत्येक देशातल्या, कारण त्यांचे काहीतरी गाईडलाईन्स असतात ना इन्शुलिन असतात. तर तिथे कुणीही तुझ्या फास्टिंग इन्शुलिन वरती तुझी ट्रीटमेंट बदलतंय असं नाही. अच्छा. कारण हे फास्टिंग इन्शुलिन खूप साऱ्या फॅक्टर्स वरती अवलंबून असतं. प्रचंड फॅक्टर्स आहेत त्याच्यात. तू काय खाल्लं, तू किती वेळानंतर खाल्लं, तू किती खाल्लं, तू कशा प्रकारचं खाल्लं, तुला मध्ये आराम मिळाला होता की नाही, तुझे स्लीप पॅटर्न कसे आहेत, तुझे हॉर्मोनल काही इश्यूज आहेत का, ह्या सगळ्यावरती ते फास्टिंग इन्शुलिन फ्लक्च्युएट होत असतं. म्हणून या सगळ्या गाईडलाईन्स असं सांगतात की HbA1c हे बघूनच तुमची ट्रीटमेंट ठरवली जाते. आता फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल म्हणजे उपाशी पोटी आणि जेवल्यानंतर 2 तासांनी याच्यावरती सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट अवलंबून ठेवली जात नाही. कारण मी जर म्हंटल उद्या तुला फास्टिंग पीपी द्यायचे, तो काय करशील, आज दुपारपासून काही खाणार नाही, माझी फास्टिंग कमी आली की माझी पीपी कमी येईल. पण हा चोरटेपणा तू 3 महिन्याच्या शुगर मध्ये नाही करू शकत. चोर पकडला जावा म्हणून 3 महिन्याचा ऍव्हरेज असलेली HbA1c आता ट्रीटमेंट साठी वापरली जाते. त्याच्यामध्ये 5.6 चा आकडा लक्षात ठेव. 5.6च्या खाली गेलं की तू नॉर्मल आहेस. 5.6 उलट काय होतं, 6.5 याच्यामध्ये आलं की तू प्री डायबेटिक्स आहे, आणि 6.5च्या वरती गेलं की तू डायबेटिक्स आहेस. तरी सुद्धा आता 7.5-8 जरी HbA1c आली तरी इट इज मॅन्डेटरी की आधी त्यांना लाईफस्टाईल चेंजेस करू द्या, आधी त्यांना व्यायाम सुरू करू द्या, त्यांचं वजन, त्यांचे जे काही फॅक्टर्स आहेत लाईफस्टाईल ते त्यांना कमी करू द्या. परत ती 3 महिन्याने चेक करा, आणि जर ती कमी झाली असेल तर लेट देम गिव्ह अ चान्स, नॉट टू रश ओव्हर युअर. लगेच तुम्ही त्या गोळ्यांकडे जाऊ नका, कारण गोळ्यांचं असं होतं, जर गोळ्यांना पूरक असं खाणं मिळालं नाही, म्हणजे एक गोळी खातोय पण त्याच्यासाठी जेवणच तेवढं मिळालं की हायपोग्लायसेमिया नावाची एक स्टेज येते. तिथे तुम्हाला घाम यायला लागतो, छातीची धडधड वाढते, लोक बिघाड, अरे माझी शुगर कमी झाली, मग परत खायला लागतात. त्या परतच्या खाण्याने परत त्या गोळ्याची गरज वाढायला लागते. म्हणजे याच्यामध्ये गोळी कमी होत नाही, डायबिटीसच्या ट्रीटमेंटमध्ये त्या वाढत जातात. जर त्याला कमी करायचं असेल तर तुला जर तुझा आहार, तुझी पोषण मूल्य, तुझा एक्सरसाइज हे जेव्हा जागेवरती येईल तेव्हा तो माणूस डायबिटीसचा मागे येऊन प्री डायबिटीसचा नॉर्मलला जाऊ शकतो, नाही जातो. हे आपण प्रूफ केलेलं आहे. करेक्ट. म्हणून तर डायबिटीस रिव्हर्सल आहे ना, म्हणून तर डायबिटीस रिव्हर्स होऊ शकतो. म्हणून तर प्री डायबेटिक जी लोक येतात ना, आता हे 30-35 मध्ये प्री डायबेटिक आलेली लोक आहेत, बराबर येतात, मॅडम काय करू, मला हे नाही जायचं पुढे, मला गोळ्या नाही घ्यायच्यात या, असं होतं. मी काही पण करायला तयार आहे. कांट बिलीव्ह 70च्या माणसाची जेव्हा शुगर 60 इन्शुलिन घेतोय, त्या माणसाला सुद्धा त्यांचं पोषण मूल्य, त्यांचं जर का आहार व्यवस्थित नसला, तो माणूस 10 इन्शुलिन वरती येतोय 1 महिन्यात, आणि स्वतः डॉक्टर त्याला सांगतात की 10 इन्शुलिन इनफ आहे, याच्यापेक्षा जास्त इनफ. म्हणजे एवढा मोठा डायटरी रोल असेल तर तुम्ही त्याच्याकडे का लक्ष देत नाही? तुम्ही गोळ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा त्याच्याकडे लक्ष दिला, तो माणूस आयुष्यभर तुम्हाला दुवा देऊन जातो. म्हणजे खरंच असं आहे, माझ्या डोळ्यात कधी कधी पाणी येतं, ती लोक की देवासारखे भेटतात जेव्हा त्यांच्या गोळ्या कमी होतात ना, तेव्हा त्यांची अशी वाक्य असतात. म्हणजे परवा तर कालच माझा एक फीडबॅक होता, त्याच्यामध्ये मी सगळं करून झालं, मी जिम करून झालं, मी सगळं करून झालं, ज्योतिषाकडे गेले शेवटी, भाऊ याचं वजन माझं कमी होईल की नाही सांग म्हणून. तो म्हणला असलं काही होणार नाही कमी बेबी, पण तुमच्याकडे आल्यानंतर 10 किलो वजन कमी केल्यानंतर मी परत त्याला जाऊन भेटले, तुझं भविष्य बदल. इतका मोठा रोल आहे जो आपण बिलीव्ह पण नाही करू शकत. नीड याची आहे, या गोष्टींची नीड आहे की तुम्ही चुकताय कुठे आणि मागे कसं. गोळ्या आहे त्याच्यावरती उपाय नाही. मॅडम मास्टर्स ऑफ मेडिसिन आहेत, तर मॅडमचा आहे का गोळ्या आहे त्याच्यावरती उपाय नाही आहेत, त्याच्यावरती उपाय आहेत.
आहार कारण ज्याच्यामुळे हे सगळं होतंय ना ते चेंज झालं, ते सुधारलं तर येतच. डॉक्टर सुद्धा सांगतात ना आता की बाबांनो पळा, चाला, एवढं तरी एक्सरसाइज करा, तुमचं वजन कमी करून या, असे पेशंट्स रेफर असतात माझ्याकडे. बरोबर. की जर त्यांनी होत नसेल तर गोळ्या औषधं, पण त्यांनी होते तर तू स्वतःहून गोळ्या औषधं घेशील का? नाही मला गोळ्या द्या, मला नाही पाहिजे, मी नाही व्यायाम करणार, असं नाही म्हणतो. बरोबर. फर्स्ट चॉईस आपला आपण हेल्दी राहणं हाच असतो ना, कारण प्रत्येक गोष्टी. करेक्ट. इन्सुलिन रेझिस्टन्स मुळे अजून एक गोष्ट होती आपल्या लिव्हर मध्ये, ते म्हणजे आता इन्सुलिन गेटची चावी आहे, एनर्जीच भेटणार नाही तर कुठे येणार? इन्सुलिन इंडिपेंडेंट जे काही ऑर्गन आहेत लिव्हर, तिथं जाऊन एक्स्ट्रा एनर्जी येणार, तिथं जाऊन डिपॉझिट होणार, एक्स्ट्रा एनर्जी कन्वर्ट होणार फॅट मध्ये. आता तयार झाला हा नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. येस. तर हे पण डिसाइड करू शकतो आपण HbA1c लेवलनी. नाही, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा तुझं सोनोग्राफी, सोनोग्राफीनं कारण तुमचे ग्रेड्स त्याच्यात नाही. सोनोग्राफी जेव्हा लिव्हरची केली जाते ना तेव्हा ह्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट्स दिलेले असतात. तुमचं ग्रेड 1 आहे का, ग्रेड 2 आहे का, ग्रेड 3 आहे का, आणि मग त्याला पण पर्याय हाच आहे. तुमचं प्रोसेस फूड बंद करा, तुमचं पॅक फूड बंद करा, तुमचं वजन कमी करा, तुमचं चांगला आहाराची सुरुवात करा, तुमचं ते बरोबर येतं. आहेत आपल्याकडे असे पण पेशंट्स. येस. आणि त्याच्या समोर काय होते मग मॅम, जर आपण आहार व्यवस्थित घेतला तर नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज मतलब जे लिव्हर मध्ये फॅट जमा होते ते यूज करताय ना. येस. जेव्हा तुम्हाला ते यूज होणार आहे तेव्हाच ते कमी होणार आहे ना. पण त्याच्यामुळे तू जसं म्हटलास तसं इन्सुलिन रेझिस्टन्स पण वाढतो जर NAFD असेल. येस. कारण ते फॅट सगळे सिग्नलिंग चुकवून ठेवतात. सगळे हॉर्मोन्स जेव्हा तुमच्या शरीरात फॅट वाढतं, चरबी वाढते, तेव्हा सगळे हॉर्मोन्स भडकटायला लागतात. तुम्ही जेव्हा ते फॅट कमी कराल ते सगळे एकत्र व्यवस्थित रस्त्यावरती येऊन चालायला लागतात, नाही तर ते तिकडे जातात. डिस्लिपिडेमिया आणि फास्टिंग ब्लड ग्लुकोज नी कळू शकते की नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होणार आहे की त्याच्यामुळे ते पण आहे. सो एक सिंपल वेबसाईट आहे ट्रायग्लिसराइड इंडेक्स म्हणून, त्याच्यावरती तुम्ही टाकू शकता फास्टिंग ब्लड ग्लुकोज आणि डिस्लिपिडेमिया मतलब की ट्रायग्लिसराइड लेवल 200 पेक्षा जास्त असेल तर मग असणारच नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज. सो आता आपण येऊया सगळ्यात चर्चित विषयावरती, ते म्हणजे रॅपिड वेट लॉस. माझं लग्न आहे, माझं भावाचं लग्न आहे, मला वेट लॉस करायचा, मी घरी जाऊ शकत नाहीये, मला वेट लॉस करायचा, मला फोटो काढायचे, मला वेट लॉस करायचा आहे, मला 7 ते 8 kg वेट लॉस करायचं आहे, असे पेशंट म्हणतात. तर आपण त्यांना काय म्हणलं पाहिजे? एकतर आणि हे याचा इम्प्लिकेशन हा जो पार्ट आहे ना, हा रॅपिड वेट लॉस, एकतर तो सायंटिफिकली इट इज नॉट गुड. पण आहेत अशा सिच्युएशन आहेत त्यांना कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट द्यावा लागतो, बरोबर आहे. पण त्या कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट मध्ये जर का इसेन्शियल गोष्टी मिळाल्या नाही तर परत तुझी भूक बळवते, परत क्रेविंग्स तयार होतात, बरोबर आहे. कारण तेवढ्या रिस्ट्रिक्टेड कॅलरीज मध्ये तू किती बसवणार आहे ते, पण त्याला सुद्धा देऊ शकतो. पण त्या कॅलरी रिस्ट्रिक्टेड मध्ये तुझी योग्य अमाऊंट ऑफ फायबर्स, तुझे फॅट्स, तुझे कार्ब्स, तुझे प्रोटीन सगळं मिक्स जेव्हा होईल तेव्हा ते पण शक्य आहे. पण ते कोणत्या पद्धतीनं करताय हे खूप महत्वाचं आहे. उद्या तुम्ही कुठल्याच गोष्टींमध्ये तेल वापरू नका, चुकीचं आहे. उद्या तुम्ही कार्ब्स खाणं बंद करा. कार्ब्स तर पेट्रोल आहे ना, जर पेट्रोल संपलं गाडीतलं तर गाडी कशी चालेल, बरोबर. त्याच्यामुळे ठराविक अमाऊंट मध्ये प्रत्येक गोष्टी. मॅम आपण होतो रॅपिड वेट लॉस वरती. तर रॅपिड वेट लॉस म्हणजे काय की तुम्हाला खूप कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट द्यावं लागतं, बरोबर आहे. पण त्या कॅलरी रिस्ट्रिक्शन मध्ये तुमची पोषण मूल्य हॅम्पर झाली तर तो केलेला रॅपिड वेट लॉस परत क्रेविंगनी परत जागेवरती येतो. म्हणून रॅपिड वेट लॉस मध्ये सुद्धा जेव्हा आपण कॅलरीचं आपण पोषण मूल्यांचं भान ठेवतो, म्हणजे न्यूट्रिशियस गोष्टी देतो, तेव्हा तो वेट लॉस पण होतो आणि त्याचे खूप तोटे पण होत नाही. पण शेवटी ही सायंटिफिकली नॉट गुड गोष्ट आहे, लक्षात. खूप रॅपिड वेट लॉस हा कधीही कोणासाठीही आपण रेकमेंड करत नाही. पण तुम्हाला जर काही असे कुठले फंक्शन्स वगैरे असतील तर तुम्ही करू शकता. त्याला खूप आपण रेस्ट्रिक्टेड डाएट ठेवलं पण त्याच्यामध्ये पोषण मूल्य सगळी पाहिजेत असं ठेवलं तर तो इट इज बेनिफिशियल. त्या टाइमला सप्लिमेंट घेऊ शकतो. तर रॅपिड वेट लॉस म्हणजे फास्टिंग किंवा कमी कॅलरीज खाल्ल्या खूप जास्त, तर त्या टाइमला जेव्हा पण आपण नॉर्मल जेवण करत असतो ते जेवण आपल्या लिव्हर मध्ये जाते. लिव्हर मधून त्या जेवणातलं जे ग्लुकोज आहे त्याचं 10% पायरुवेट मध्ये कन्वर्ट होते. पायरुवेट थ्रू मग एनर्जी भेटती. 90% बनते ग्लायकोजन. ग्लायकोजन म्हणजे एक स्टोरेज ब्लॉक आहे, समजा तुमच्या लिव्हर मध्ये असते, किडनीच्या वरती असते आणि मसल्स मध्ये असते.
जेव्हा तुम्ही कॅलरीज कमी घेता तेव्हा काय होते, हळूहळू हे ग्लायकोजन कमी व्हायला लागते आणि ग्लायकोजन सोबत कार्बोहायड्रेट पाणी असोसिएट असते. तर जेव्हा रॅपिड वेट लॉस करता तेव्हा वॉटर वेट तुमचं कमी होते. अचानक तुम्हाला वाटायला लागते वाव माझं तो वेट कमी झालेलं आहे, आणि ते जे बाउन्स बॅक होते ते आहे तुमचं वॉटर वेट. तर वेट मेनली फॅट लॉस इम्पॉर्टंट आहे, ना की वेट लॉस. सो त्याच्यानंतर जी गोष्ट आहे ती आहे बिलीव्ह सिस्टम, प्लसिबो इफेक्ट. प्लसिबो इफेक्ट हा वर्क करतो का? हा, प्लसिबो इफेक्ट हा कधी वर्क करतो, जेव्हा आपल्याला अशी बिलीफ नसते की माझं वजन कमी होईल, म्हणजे मग चांगल्या गोष्टी खाऊन वजन कमी होईल असं जेव्हा आपल्याला बिलीफ होत नाही. नाहीतर काय वाटतं, चांगल्या गोष्टी खाल्ली की आपलं वजन वाढणारच आहे. म्हणजे उदाहरणार्थ काय, वरण भात खाल्लं की माझं वजन वाढणार आहे, भात हा माझ्यासाठी योग्य नाहीये. मग अशा वेळेला तो इफेक्ट जर का काढायचा असेल तर तुला काही गोष्टींना अश्युअर द्यावं लागतं लोकांना. म्हणजे काय करावं लागतं की तुम्ही फक्त हे करून बघा, जर नाही झालं तर मग तुम्ही म्हणताय तसं आपण भात काढून टाकू, आपण त्याच्यातलं वरती तूप घालतात ते काढून टाकूयात, पण त्याची गरज पडत नाही. कारण परत तोच मुद्दा येतो की तुम्हाला जे आवश्यक आहे ते मिळाल्यानंतर, तुमचे क्रेविंग्स काढल्यानंतर तुमची सटायटी जेव्हा येते तेव्हा तो इफेक्ट दिसायला लागतो. त्याच्यामुळे प्लसिबो हा तुमच्या अश्युरन्स वरती डिपेंड असतो की तुम्ही तो किती पेशंटला रुजवताय, त्याच्यावरती तो अवलंबून. पण वर्क करतो. भातावरून एक गोष्ट लक्षात आली, ग्रेन्स वरून, ग्लुटन एक प्रोटीन असते जे की आपल्या ग्रेन्स मध्ये असते. बरेच लोक ग्लुटन रेजिस्टंट असतात, त्यांना ब्लोटिंग होती खाल्ल्याने ग्रेन्स वगैरे. तर ग्लुटन रेजिस्टन्स वरती तुमचा काय टेकअवे? ग्लुटन रेजिस्टन्सचं प्रमाण खूप रेअर आहे. जसं 3% म्हटलं, जिम करणारी लोक 3%, तसं 10,000 एखादा आहे. करेक्ट, लाखांमध्ये 10 सापडतील, पण त्याचं अवडंबर केवढा मोठा करून ठेवलेला आहे, बरोबर आहे की नाही. पण तरी पण ज्यांना पोळी चपाती खाल्ल्यानंतर जर त्रास होत असेल, खूप ऑप्शन्स आहेत. तुम्हाला भाकरी आहे, आपण एकदम कॅन्सल करू शकतो चपातीला, काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण आधी ते ठरवा की नक्की ते तुमच्या चपातीमुळेच होत आहे ना, गव्हामुळेच होत आहे ना, बरोबर आहे. ग्लुटेन फ्री डाएट हे बऱ्याच लोकांना का देतात माहितीये का, कारण जर का तो गहू टाळला गेला ना की रवा टाळला जातो, त्याच्यापासून बनणारे पदार्थ टाळले जातात, आणि ते मग फॅट लॉस साठी आपल्याला उपयोगी पडतात असं येतं. कारण एक पोळी खाऊन भूक भागणाऱ्यांचं प्रमाण कमी आहे, पण एक भाकरी खाऊन भूक लगेच भागते. व्हॉल्यूम इफेक्ट आहे, त्याच्यात फायबर्स जास्त येतात, ज्वारी वगैरे जर का तू घेतलीस तर, म्हणून तो आहे. पण जर खरंच तुम्हाला पोळीनी त्रास होत असेल तरच ती बंद करा. अदरवाईज मला जेवढ्या प्रमाणात त्याचा अवडंबर आहे ना तेवढ्या प्रमाणात तो नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. पोळी खा किंवा भाकरी खा, ज्याला ज्या बरोबर आवडतं. म्हणजे जर का मला तू पिठलं दिलंस तर मी पिठल्याबरोबर भाकरी खाते, मला तू मेथीची भाजी दिलीस तर मी त्याच्याबरोबर भाकरी खाते. पण मला जर का तू श्रीखंड दिलं, श्रीखंडाबरोबर भाकरी खाशील का? पोळी किंवा पुरीच खाशील. किंवा भेंडीची भाजी दिली, मला पोळी आवडते, मी पोळी खाणार. म्हणजे मी काही भाज्यांबरोबर ज्याची चव मला डेव्हलप आहे ती मी पोळी खाणार, काही भाज्यांबरोबर भाकरी खायची असते, ठेचा असेल तर भाकरी खातो आपण, त्याच्याबरोबर मी भाकरी खाणार. आणि दोन्हीचा पण मला त्रास होणार नसेल तर मला कुठलीच गोष्ट वर्ज्य नाहीये. करेक्ट. बॉडी जर का पचवते तर तुम्ही कशाला स्वतःला ग्लुटेन मध्ये घालताय? जर तुम्हाला पोळी खाल्ल्यानंतर ब्लॉटिंग होतोय, गॅस होतोय, पचत नाहीये, डायरिया होतोय, लगेच त्रास होतोय, काही जणांना प्लसिबो इफेक्ट पण असू शकते. कोणी सांगितलं की ग्लुटेन रेजिस्टन्स असतो, लगेच अरे मला पोळी पचत नाहीये मग मी पोळी खात नाही, मग पोळीमुळे माझं वजन कमी होत नाही का, असं अजिबात नाही. तर बायोप्सी डॉक्टरकडे जर तुम्ही गेला, डायटिशियन कडे, मॅडम कडे समजा किंवा माझ्याकडे, तर ते तुम्हाला काही ब्लड टेस्ट करायला सांगतील, जे की एक्स्ट्रीम केस मध्ये बायोप्सी असू शकते किंवा आयजीए टेस्ट करतो आपण. मी शक्यतो इकडच्या म्हणजे तुझ्या मॉलिक्युलर लेवलला जातो, मी तेवढ्या मॉलिक्युलरला जायची मला अजूनपर्यंत तरी वेळ आलेली नाही, पण इट इज गुड. काही गोष्टींमध्ये होतं आणि ते आहे. खूप महाग असतात हे टेस्टिंग, तर तुम्हाला पर्सनली बघणे जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला ते पचायले की नाही पचायले. दुसरं टाईपचं फूड काही दिवसासाठी डाएट मध्ये इंट्रोड्यूस करून जर छान वाटत असेल तर मग ते केलं पाहिजे समोर, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल स्वीटनेस. कोक झिरो, कोको कोला कोणी पित आहे त्याच्यामध्ये आहे 36 कॅलरी 100 ml मध्ये. सो कोणी अर्धा लिटर पिला तर 360 कॅलरी, त्याला बर्न करण्यासाठी त्याला 2 घंटे पळावं लागणार कमीत कमी.
तर कोणी एक शहाणा मुलगा आला, तो म्हणला की मी कोक 0 पितो, म्हणजे त्याच्यामध्ये 0 कॅलरी आहे. तर चांगलं आहे का? कॅलरी 0 म्हणून चालणार आहे का? नाही, त्याच्यात बाकीचे कंटेंट आहे, त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह आहेत. म्हणजे आपण जेव्हा काही पण गोष्ट खायलो, आपलं माइंड परसिव्ह करायला की आपल्याला न्यूट्रिशन भेटणार आहे, भेटतच नाहीये, ते पण प्रॉब्लेम आहे. आणि जास्त भेटायले जे की प्लेन कॅलरीज ज्याला आपण म्हणतो, ज्यात फक्त शुगर असणार समजा, ते पण प्रॉब्लेम आहे. सो आर्टिफिशियल स्वीटनर्स जे असतात ते गट मायक्रोबायोम वरती, आर्टिफिशियल स्वीटनर्सचा वापर हा कमीत कमी करावा. आज समजा तुम्हाला एखादा सण आहे, एखादी मिठाई खायची, बरोबर आहे, एखादा तुकडा खायचा आहे, त्याच्यामध्ये तो आर्टिफिशियल स्वीटनर आहे, तर इट इज ओके. पण रोजच्या मिठाईमध्ये जर का आर्टिफिशियल स्वीटनर खायला लागला, तर मिठाईमध्ये तुम्हाला खवा पण आहे, म्हणजे कॅलरी काही कमी झालेली नाहीये त्याची, बाकीच्या गोष्टी येणारच आहे. त्याच्यामुळे कधीतरी खाताय तर एखाद वेळी ते आर्टिफिशियल स्वीटनरचं खाण्यापेक्षा साधं गोड जरी खाल्लं तरी चालणार आहे. अननेसेसरी ज्या केमिकल्स वरती रिसर्च झालेला नाहीये, ज्या केमिकल्स खरंच आपल्यासाठी चांगले आहेत, हे प्रूव्ह झालेले नाहीये, त्या गोष्टींच्या नादी कशाला लागावं. स्टीविया हे नॅचरल आहे आर्टिफिशियल स्वीटनर, ते आपण थोड्या प्रमाणात घेऊ शकतो ना, ज्याची शुगर खूप हाय आहे, बरोबर आहे, आणि त्याला बाकीचे सगळे पर्याय करून ती कमी होत नाहीये, अशा वेळेला फक्त ते वापरू शकतो. पण जर का आपण सगळ्या गोष्टी नियंत्रणात आणल्या आणि मग तुम्हाला साधं गोड सुद्धा खायला, कमीत कमी खायला काही प्रॉब्लेम येत नसेल, तर अननेसेसरी कशाला सजेस्टिव्ह आहे तुम्हाला. करेक्ट. म्हणजे आता रिसेंट न्यूज आहे की कॉफी बघ तू, कॉफी इज व्हेरी गुड फॉर फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही दिवसातून 400 ml कॉफी, 200 ते 400 ml मेटाबॉलिझम वाढते आणि लायपोलिसिस होते. पण तू एका बाजूला कॉफी घेतलीस, बरोबर आहे, इकडून पिझ्झा आला, इकडून बर्गर आलं, इकडून हेवी डाएट आलं, इकडून मिठाई आली, इकडून हे आलं, आणि मग कॉफी, म्हणजे ब्लॅक कॉफी ऍक्च्युअली सांगितलं रे कॉफी. ऍक्च्युअल मध्ये सांगितलं सगळ्या गोष्टी सुधारा आणि मग कॉफी वापरली तर ती थोड्याफार प्रमाणात तुम्हाला, तसाही सगळ्या गोष्टी सुधारल्यानंतर रिझल्ट येणार आहे. पण मला असं दाखवून घे की तुम्ही हे सगळं चुकीचं खाताय आणि कॉफी पिता म्हणून तुम्ही बरे आहात, असं नाही. आपण एखाद्या गोष्टीच्या मागे लागलो ना की इतकं मागे लागतो की त्याचा पाठ वैताग आणून सोडतो त्या बिचाऱ्या कॉफीला. करेक्ट आहे. आणि कॉफी म्हणजे ते ब्लॅक कॉफी साठी सांगितलेले, बट जे स्टारबक्स मध्ये जितक्या कॉफीज मिळतात फुल शुगर कॉफी आहे. मी तर म्हणते खा ना तुम्ही, सगळं पिझ्झा खा, बर्गर खा, हे खा, ते खा, आणि कॉफी प्या आणि कमी करून दाखवा, आणि मग माझ्याकडे या, मग मी सांगते. हे बघ सेंटेन्स परत घेते. प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स हे काय असतात साधारण लोकांना काही माहिती नाहीये. सो आपण त्यांना सोप्या भाषेत कसं समजून सांगणार. कार्बोहायड्रेट म्हणजे तुझं इंधन आहे, पेट्रोल आहे, गाडी ज्याच्यावरती चालते. प्रोटीन म्हणजे तुझे प्रोटेक्शन साठी तयार आहे, स्नायू वगैरे 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 जे काय तयार आहे सगळे प्रोटीन्स आहेत तुझे. आणि फॅट्स म्हणजे सगळ्या पाकिस्तान म्हणणाऱ्या कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल माहितीये ना आपल्याला किती इसेन्शियल आहे. जी लोक सायन्स शिकतात त्यांना माहितीये की कोलेस्ट्रॉल सगळ्या पेशींना आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉलची जी भिंत, पेशींची जी भिंत बनली आहे ती सँडविच आहे प्रोटीन आणि कोलेस्ट्रॉलचं. इतकं जास्त कोलेस्ट्रॉल इम्पॉर्टंट आहे की बॉडी मध्ये जर तुम्ही बाहेरून कोलेस्ट्रॉल खात असाल, बॉडी त्याच्यावर रिलाय राहत नाही. स्वतःचं कोलेस्ट्रॉल प्रोडक्शन आहे बॉडीचं, आणि तरी लोक कोलेस्ट्रॉलला घाबरतात. येस. आणि ते कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी गोळ्या घेतात, बरोबर आहे. पण त्यांना हे कळत नाही की बाहेरचं खाणं थांबवलं, चांगला व्यायाम केला की ते कोलेस्ट्रॉल कमी होणार आहे. तुम्ही फॅट कमी केलं की ते कोलेस्ट्रॉल कमी होणार आहे, जे चुकीचं आहे. ते त्या लेवल्स आहेत ना, 200च्या वरती गेल्यानंतर चुकीचं आहे ना, पण ती 200 काय आहे, कारण ती आवश्यक आहे ना तेवढी तरी तुम्हाला. हे कोणालाच कळत नाहीये. कोलेस्ट्रॉल हे बेसिकली दिसायला कसं दिसते, खूप सोपं आहे. 4 कार्बनच्या चेन असतात आजूबाजूला कनेक्ट झालेल्या, आणि तुम्ही जर बघितलं टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजिन आणि बाकी जितके इम्पॉर्टंट हार्मोन्स आहेत आपल्यासाठी, त्याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते सगळ्या 4 चेन आहेत. त्याच्यामध्ये कार्बनचे रिंग आहेत 4. कोलेस्ट्रॉल प्रीकर्सर सगळ्या हार्मोन्ससाठी मॅक्झिमम. तर कोलेस्ट्रॉल खूप इम्पॉर्टंट आहे, घाबरायची बिलकुल गरज नाहीये. फक्त खायचं जे कोलेस्ट्रॉल आहे ते बिलकुल आपलं जे बाकीचं जे बॉडीमध्ये यूज व्हायले कोलेस्ट्रॉल त्याचा काही वादविवाद नाहीये. बट तुम्ही जर ट्रान्सफॅट खात असाल, तुम्ही जर सॅच्युरेटेड फॅट 10 ग्राम पेक्षा जास्त खात असाल तर ते कन्सर्न आहे.
मॅम ह्याच्यानंतर एक गोष्ट आहे ती फूड लेबल्स वाचण्याचं गरजेचं आहे की नाही आहे हे सांगा. अतिशय गरजेचं आहे. अतिशय. जर तुम्ही म्हणताय हे बिस्किट हेल्दी आहे, बरोबर आहे, ब्रेड एक उदाहरण घेऊ, मल्टीग्रेन ब्रेड, तर त्याच्यामध्ये असं FSSAIच्या गाईडलाईन्स आहे की जो पदार्थ जास्त असतो तो पहिला लिहिलेला असतो. बरोबर आहे. हे मल्टीग्रेन ब्रेड मध्ये आज कराच हा उद्योग. मल्टीग्रेन ब्रेड मध्ये त्याचे कंटेंट्स वाचल्यानंतर त्याच्यामध्ये मैदा 50% दाखवतात, 50 से 60. बापरे. आणि ओट्सचं प्रमाण 1-2-3%, नाचणी रागीचा ब्रेड आहे त्याचं 2-3%. कोण मूर्ख आहे? आपण. म्हणून लेबल वाचणं गरजेचं आहे. असे खूप पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे आपण हेल्दी बिस्किट म्हणतात, बरोबर आहे, ते हेल्दीला काय म्हणतात? कॅशूनट. म्हणजे कॅशू बिस्किट्स आहेत ना आपल्याकडे, कॅशूचं प्रमाण जाऊन बघ त्याच्यात 1% पण नाही. मूर्ख का? आपल्याला मूर्ख का बनवता? आपण का मूर्ख बनतोय? आपल्याला कळतंय की त्याच्यात चुकीचं आहे तरी आपण ते घेतोच आहे. आणि ह्याचा दुसरा पॉइंट हे झालं की निगेटिव्ह पॉइंट अबाउट मतलब पॉझिटिव्ह पॉइंट्स हे आहेत की लेबल्स वाचल्याने कधी कधी आपल्याला हे पण कळू शकते की अरे वा काजू मध्ये इतके विटॅमिन्स आहेत, अरे वा आल्मंड्स मध्ये इतके विटॅमिन्स आहेत. लेबल नेहमी तिथे लिहिलेलं नसते, कधी कधी सर्च करून पण आपण वाचू शकतो. तर पॉझिटिव्ह पॉइंट दोन्ही कडून आहेत, इकडून पण आहेत. आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात लेबल्स वाचल्यामुळे, आणि जे आपल्याला खायच्या नाहीयेत गोष्टी ज्या आपल्याला मूर्ख बनवायलेत लोक. कारण कुठलीच गोष्ट ही प्रिझर्वेटिव्ह शिवाय केमिकल शिवाय टिकू शकत नाही. होतात का तुमचे बिस्किट्स कधी खराब? करेक्ट नाही. आणि तू अक्रोड जर ठेवले ना घरात तर 1 महिनाभर त्याला हात लावला नाही ना त्याला सगळ्या अळ्या येऊन जातात. पण ते ज्या बिस्किटा जर घेतले ना, वॉलनट वेलनट बिस्किट्सच्या ह्याच्यात टाकले, का बरं खराब? प्रिझर्वेटिव्ह असतात त्याच्यात. प्रिझर्वेटिव्ह. दह्याबाबत मला सांगायचंय, जे कोणतं दही तुम्ही वापरता, सगळे पॅक जर का दही वापरलं तर ही दही तुम्ही जर का फ्रीजमध्ये ठेवलं, बाहेर जर ठेवलं, फ्रीजमध्ये ठेवलं तर ते 10-15 दिवस त्याला काही होत नाही. पण घरातलं विरजवणारे दही ठेवून बघा तुम्ही, नाही राहते. पण ते जे घाण होणारे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया आपल्याला पोटासाठी हवेत, ते आपल्या पोटाला दुरुस्त करणार आहेत ना की ते प्रिझर्वेटिव्ह वाला दही. त्यातले बॅक्टेरिया ऑलरेडी मारून टाकले म्हणून ते राहत आहे शिल्लक. म्हणून मी जेव्हा ताक देते, मग आम्ही बाहेरचा दही आणून करू का ताक? नाही पिलं तर चालेल. दही कसं बनवायचं मॅम? सोप्या भाषेत सांगा ना. काहीच नाही. तुम्ही जर का समजा 1 कप भरून दही घेतलं, विरझण म्हणजे आपण दही जे आपल्याला याच्यात मिळतं डेअरीज मध्ये मिळतं ना, त्या अॅल्युमिनियमच्या ह्याच्यामध्ये ठेवलेलं असतं बघ ते दही आपण आणतो, ते तसं ज्याचं आपल्याला विरझण लावता येतं असं दही. 1 कप भर दही घेतलं, बरोबर आहे, 2 कप दूध घेतलं, ते कपभर दही त्या 2 कप दुधात किंवा 3 कप पण चालतं, 3-4 कप दूध चालतं, 1/4 जरी दही असेल ते कोमट कोमट घ्यायचं दूध की ज्याच्यामध्ये आपण गोड घालू शकतो, असं कोमट. त्याच्यामध्ये ते दही टाकलं, कपभर दही टाकलं, एकाच डायरेक्शनने फिरवा 50 ते 100 वेळेला, ठेवून द्या, चालत. इतकं सोपं. एक सकाळचा नाश्ताचे बेस्ट उदाहरण हे आहे की प्युअर फूड्स जे आहेत आता सध्या आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये जे सगळ्यात प्युअर फूड्स आहेत, मला असं वाटतं की ते नट्स आणि सीड्स आहेत. कारण की नट्स कवचामध्ये येतात, सीड्स पण कवचामध्ये येतात. ते जे नट्स अँड सीड्स मध्ये भरभरून जे न्यूट्रिशन आहे ते तर खूप आहेच. सकाळी दह्यासोबत ग्रीक योगर्ट सोबत जर आपण त्याला घेतलं तर एक चांगला नाश्ता होऊ शकतो. हा, पण कशाला पाहिजे तुम्हाला ते ग्रीक योगर्ट्स आणि ते दही? नॉर्मल नाही, पण दही तुम्ही ताक करून प्या, दही तुम्ही कोशिंबीर मध्ये घाला, त्याचं ऍसिमिलेशन छान येतं. ते ब्रेकफास्ट ने आणण्याची गरज नाहीये. ब्रेकफास्ट किती छान व्हरायटीज आहे आपल्याकडे पोहे आहेत, उपमा आहे, डोसा आहे. पण ते नाही करू शकतो, पण तेवढ्या प्रमाणात नाही खायचे आपल्याला. त्याचं पण एक प्रमाण ठरलेलं आहे. 1 चम्मच, हे 2 बदाम समजा. मग तुम्हाला कधी वाटलं तुम्ही ते थोडंसं भिजवून घ्या, सकाळी उठल्या खावा म्हणून, दॅट विल ऑल्सो. किंवा बडीशोप खातो की नाही आपण, ते जे सीड्स आहेत, पंपकिन सीड्स आहेत, हे सगळे प्रकारचे सीड्स आहेत, जवस आहे, हे आहे, ह्या सगळ्यांना भाजून घ्या, थोडी बडीशोप घाला, आणि तुम्ही बडीशोप दिवसात 2दा खाता की नाही, किती खाता, 1 चमचा, दॅट क्वांटिटी इज ओके फॉर यू. वेगळं म्हणून त्याला ब्रेकफास्ट मध्ये घालायची गरज नाहीये. दही तुम्ही दही कोशिंबीर मध्ये घाला,
दह्याचं ताक करून घ्या, त्याला ग्रीक योगर्ट म्हणून करून परत त्याला ते ब्रेकफास्ट मध्ये कशाला बसवताय. ब्रेकफास्ट हा नेहमी वॉर्म असावा, लक्षात घ्या. वॉर्म म्हणजे पोहे, उपमा, डोसा, उत्तप्पा हे जे गोष्टी त्याच्यामुळे मेटाबॉलिझम सुधारतो, आपल्याला आवश्यक ती पोषण मूल्य मिळतात आणि आपले क्रेविंग्स कमी होतात. अच्छा, थंड असणार. वॉर्म म्हणजे गरम आहे ना. तू पोहे किंवा उपमा हे गरम सर्व करतो, तू कॉर्नफ्लेक्स गरम सर्व करतो का? ओट्स गरम सर्व करतो का? नाही करत. म्हणून ते मेटाबॉलिझम तुझं डॅम्पन करणार आहे, ना की वाढवणार. करेक्ट. म्हणजे फूड खाल्ल्याने त्याला पचवण्यासाठी सुद्धा एनर्जी लागते, ज्याला म्हणतात थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. आता तुम्हाला ऐकून सरप्राईज होईल की थर्मिक इफेक्ट ऑफ फूड प्रोटीनचा आहे 35%. म्हणजे प्रोटीन जर तुम्ही 100% खाल्लं त्याच्यापैकी 350 म्हणजे 35 जे आहे ते त्याचा फक्त पचवण्यासाठी लागणार त्याला. तर ऑटोमॅटिक बॉडीमध्ये कॅलरी बर्न व्हायला फक्त प्रोटीन खाल्ल्यामुळे. फॅटचं थर्मिक इफेक्ट आहे 3%, कार्बोहायड्रेटचा आहे 10 to 12%, फायबरचा आहे 18 to 20%. तर मॅम रेस्टिंग मेटाबॉलिक रेट काय असतो? रेस्टिंग मेटाबॉलिक रेट म्हणजे तुमचा एक बेसल असतो, म्हणजे तेवढं मेटाबॉलिझमचा रेट असतो की ज्याच्यामुळे आपल्याला फॅट लॉस किंवा आपला मेटाबॉलिझम किती आहे, कसा आहे, आपला वेट लॉसचा रेट काय मिळणार आहे हे त्या गोष्टींवरती अवलंबून असतो. पण तो तुमच्या ऍक्टिव्हिटीज वरती, तुमचा रोजचा आहार काय आहे, कशा प्रकारचा आहे, तुमचा व्यायाम आहे का, तुम्ही रोज व्यायामाव्यतिरिक्त काय काय हालचाली करता याच्यावरती पण तुमचा तो रेस्टिंग, तुमचं हॉर्मोन पण त्याच्यावरती डिपेंड असतात, तो असतो. पण या सगळ्यामध्ये जेव्हा आपण रेस्टिंग मेटाबॉलिक रेट किंवा फॅट पर्सेंटेज, मसल मास जेव्हा चेक करतो तेव्हा 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमचं वेट लॉस करताना कुठल्याही लाईफस्टाईल चेंजेसला तुम्हाला भूक नाही झाली पाहिजे, तुम्हाला चिडचिड नाही झाली पाहिजे आणि तुम्हाला वीकनेस नाही आला पाहिजे. या 3 गोष्टी तुझ्या जगातल्या सगळ्या लॅबोरेटरी टेस्ट पेक्षा मला इम्पॉर्टंट वाटतात, कारण तुझी बॉडी सांगते की यू आर गोइंग रॉंग ऑर राईट. जर हे न होता तुझा वेट लॉस एकदम प्रॉपर होत असेल, तुझं मसल लॉस न होता तुझा फक्त फॅट लॉस होत असेल तर हा बरोबर ट्रॅक आहे, यू कॅन गो अहेड, असा त्याचा अर्थ. करेक्ट. आता जेव्हा आपण कॅलरीज कॅल्क्युलेट करतो, टोटल डेली एनर्जी एक्सपेंडिचर, त्याच्यामध्ये येतो हा रेस्टिंग मेटाबॉलिक रेट जो की अराउंड 1500 असतो नॉर्मल 70 kgच्या पर्सनचा. त्याच्यानंतर येत असते नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस, म्हणजे जे वॉकिंग वगैरे करतो त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर येत तुझं हार्ट पंपिंग, तुझं लंग पंपिंग, इंटरनल ऑर्गन्सला जे ब्रीदिंग, हे सगळं नीट मध्ये येते. त्याच्यानंतर येते एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस, जे की आपण एक्सरसाइज करतो ते. त्याच्यानंतर येते थर्मिक इफेक्ट ऑफ फूड. ह्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये आपण थोडी थोडी इन्क्रीमेंट करून आपलं मेटाबॉलिझम फास्ट करू शकतो. जसं की एक्सरसाइज करून मसल्स वाढले की जे फॅट आहे बॉडीमध्ये त्याच्यासाठी जे भट्टी आहे ते आहे मसल्स मध्ये जाऊन ते फॅट वितळणार. आता वेट लूज करण्यासाठी मॅम वेट ट्रॅक करणे गरजेचं आहे की नाही? डेली नको. किती? वीकली बस. हा, म्हणजे वीकली, म्हणजे डेली जरी केलं तरी त्याचं ऍव्हरेज घ्यायचं, ते वीकली झालं. वीकली. सकाळी उठल्यानंतर मिनिमल क्लोथिंग मध्ये जेव्हा तुम्ही वजन करता, जेव्हा तुमचं पोट साफ झालेलं असतं ते तुमचं बेसिक वजन धरलेलं जातं. आणि ते रोज चेक करू नका. बायकांनी वैतागाने सोडलाय ते मशिनरी वरती टाकून द्या आणि जिथं हात पोहोचणार नाही दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी एकदा वजन चेक करा. फॉलो सगळं करा. वजन चेक करण्यापेक्षा फॉलो सगळं करा, बरोबर होत असतं ते. कारण काय करतात, आज माझं वजन 200 ग्रॅमने कमी झालं पण उद्या 50 ग्रॅमने वाढलं, तर त्या 50 ग्रॅमसाठी इतका एफर्ट्स लावतात की ते पुढचं वजन कमी होण्याच्या ऐवजी त्या स्ट्रेसनेच ते वजन वाढेल. करेक्ट. मी बरेच पेशंट मध्ये बघितलेलं आहे की बरेच जे पेशंट आहेत ना, काही टेन्शन खूप घेतात वेटसाठी. टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही. वेट जास्त जरी असलं तरी टेन्शन घ्यायची गरज नाही. इंच लॉस पण आहे ना, इट इज नॉट ऑलवेज वेट लॉस. जेव्हा इंच लॉस होतो म्हणजे 4 किलो वजनामध्ये सुद्धा जेव्हा लोक तुम्हाला म्हणायला लागतात अहो तुम्ही बारीक दिसायला लागली बरं का, तेव्हा तो पण एक चांगल्या प्रकारचा वेट लॉस आहे. कारण तिथे तुमचं फॅट मास कन्व्हर्ट्स इनटू मसल मास. जे जिम वगैरे करतात लोक त्यांना इंच लॉस लवकर जमतो, शेप व्यवस्थित होतो आणि त्याच्यात पण ते खुश असतात. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला त्या वजन काट्याच्याच आहारी जाण्याची गरज नाहीये.
ज्याला टेन्शन होत नाही वेट लॉस मुळे त्यांना वजन काटा यूज केला तर ठीक आहे, कारण की ओव्हरऑल नंतर त्याला ट्रॅक करायला कशाला सायकोलॉजी कशाला बिघडवत आहे. बरोबर करा ना आठवड्याने वजन, आपण फॉलो सहसा सगळं करत करा, नाही. आठवड्याने वजन करा. बरोबर आहे. ज्याला गेन करायचे मसल्स वगैरे जे गेनिंग स्टेज मध्ये या कॅलरी डिफिसिट मध्ये त्यांना थोडंसं केलं तर चालेल. चालतं बघ, चालत नाही असं नाही, पण त्याच्यामुळे तुमची सायकोलॉजी बिघडणार, सायकोलॉजी नाही बिघडली पाहिजे, तर तुम्ही ते करा. येस. पोस्ट एक्सरसाइज मेटाबॉलिक रेट. तर बरेच लोक म्हणतात की एक्सरसाइजनी काय होते, आम्हाला मोटिवेशन द्या तर आम्ही एक्सरसाइज करणार. मोटिवेशन मग असे सांगितलं ना. हा, अजून एक मोटिवेशन ते आहे म्हणजे पोस्ट एक्सरसाइज मेटाबॉलिक रेट. एक्सरसाइज झाल्याच्या नंतर बॉडीमध्ये असे काही हार्मोन रिलीज होतात. एक्सरसाइज ड्युरिंग एक्सरसाइज आपला जे हार्ट आहे नॉर्मली रेस्टिंग स्टेट मध्ये ते पंप करते 5 लिटर पर मिनिट. एंडॉर्फिन नावाचं जे काही हॉर्मोन सिक्रेट होतं एक्सरसाइज केल्यानंतर, ते आपल्याला खूप छान फिलिंग देतं. येस, फील गुड म्हणतो ना आपण, ते चांगलं फिलिंग देतं आणि त्याच्यामुळे आपल्याला परत परत तो करावं असं वाटतं. पण जी लोक ते करतच नाही त्यांच्यामध्ये हा इफेक्ट दिसत नाही. म्हणून रोज कमीत कमी आठवड्यातून 5 दिवस तरी मिनिमम 30 मिनिट तरी वॉकिंग जर केलं, तो मिनिमम गाईडलाईन्स, तुमच्या गाईडलाईन्स प्रमाणे तेवढा तरी मिनिमम एक्सरसाइज आहे असं आपण समजतो. त्याच्यावरती तुम्ही कितीही करू शकता, तुमच्या बॉडीला जेवढा झेपेल तेवढा तुम्ही करू शकता. आणि एक दिवस रेस्टची पण गरज असते. बॉडी रेस्टची खूप जास्त गरज आहे. तुम्ही पूर्ण श्वास घ्या, त्याचा टाइमर लावा. नॉर्मली जितका टाइम तुम्ही श्वास रोखू शकला, आता तुम्ही एक्सरसाइज करा. एक्सरसाइज झाल्याच्या नंतर ती गोष्ट करा आणि त्याच्यानंतर ते कमी होणार. तर ते जेव्हा पहिल्यासारखं होणार तेव्हा आपली बॉडी रिकव्हर केलेली आहे आणि आपण आता परत त्याच एनर्जीनी एक्सरसाइज करू शकतो. सो डोपामिन, जे मॅडमनी म्हणले, डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन्स रिलीज होतात एक्सरसाइज केल्यामुळे आणि त्याचे लेवल आहे ते फ्लक्च्युएट पण नाही होत, एक चांगलं कॉन्स्टंट लेवल मेंटेन राहते. सो आणि एक्सरसाइज केल्यामुळे एपिनेफ्रिन रिलीज होते, नॉर एपिनेफ्रिन रिलीज होते, जेणेकरून फॅट लॉस होते आणि हे जे रिलीज होते हे नेक्स्ट 48 ते 24 आवर्स साठी रिलीज होते. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज केली ह्याचा अर्थ आहे की नेक्स्ट 24 ते 48 आवर्स तुमची बॉडी वेट लॉस करणार. एक्सरसाइजनी मेटाबॉलिक रेट वाढतो, मेटाबॉलिक रेट कॅलरी बर्न होतात, कॅलरी बर्न मुळे तुला सगळे इफेक्ट आहेत. येस. तर नुसतं काही लोक म्हणतात आम्हाला काही दिसायचं नाही, आता वय झालं नाही आम्हाला, आम्ही एक्सरसाइज कशाला करू? फिटनेस साठी. सगळे हार्मोन व्यवस्थित रेग्युलेट झाले पाहिजे त्याच्यासाठी. त्यानंतर मॅम एलडीएल आणि एसडीएल कोलेस्ट्रॉल काय आहे आणि कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ आहाराने कशी चांगली केली पाहिजे, ज्यांची चांगली नाही त्यांची? शरीरातलं खाण्याचं चांगलं फॅट कमी करू नका, बरोबर आहे. व्यवस्थित एक्सरसाइज करा. HDL असा फॅटचा प्रकार आहे, तो तुझ्या कुठल्याही आहाराने न कंट्रोल, फक्त एक्सरसाइजने सुधारू शकतो. येस. लो डेन्सिटी लायकोप्रोटीन नाही, HDL चांगलं जे फॅट आहे हाय डेन्सिटी लायकोप्रोटीन ते फक्त तुमच्या एक्सरसाइजनेच वाढवू शकतं. करेक्ट. आणि बाकी LDL हे वाढणं चुकीचं आहे. ते कमी करताना मग तुला हे सगळं एक्सरसाइज घे, त्याच्यानंतर चांगल्या सवयी लाव खाण्याच्या, पॅकेज फूड, नंतर बाकीचे बाहेरचे फूड जे कमी केले त्याच्यामध्ये पाम ऑइल असतं की बरोबर, ते LDL जागेवर यायला. करेक्ट. LDL जे असते लो डेन्सिटी लायकोप्रोटीन, ह्याच्यामध्ये जे फॅट असते त्याच्यासोबत जे प्रोटीन आहे ते कमी असते, त्याच्यामुळे लो डेन्सिटी. हाय डेन्सिटी मध्ये प्रोटीन जास्त असते, आपल्या आर्टरीज मध्ये जाते, आर्थरोस्क्लेरोसिस फॉर्म करते, म्हणजे प्लेग फॉर्म करते. हे जे HDL असते ज्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो, हे त्या बॅड कोलेस्ट्रॉलला ओढून आपल्या लिव्हर मध्ये आणते, मेटाबॉलिझम करते आणि बाहेर काढते बॉडीच्या. त्याच्यामुळे गुड कोलेस्ट्रॉल आपण घेतलं पाहिजे. ते गुड फॅट जे आहे ते कशामध्ये आहे? इसेन्शियल ऑइल्स. ड्रायफ्रुट्स आहेत बरोबर आहे, त्याच्यामध्ये खूप चांगलं फॅट आहे. नारळ आहे, कोकोनट आहे, त्याच्यामध्ये पण मोनोअनसॅच्युरेटेड आहे. तो ऑइल्स चांगल्या प्रकारचे त्याच्यामध्ये मिळू शकतं आपल्याला. म्हणून ड्रायफ्रुट्स ही रोजच्या आहारामध्ये मूठभर का होईना हे असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चांगले इसेन्शियल ऑइल्स मिळतात. त्याच्यानंतर ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आहेत, जे जवस आहे, व्हेजिटेरियन सोर्स मध्ये जवस आहे, अळीव आहे. त्याच्यानंतर नॉन व्हेजिटेरियन मध्ये तुम्ही फिश वगैरे खाऊ शकता, त्याच्यामध्ये पण ओमेगा 3 मिळत आहे. पण प्रत्येक वेळेला फिशच खायची गरज आहे असं नाही. ओमेगा 3 शेंगदाण्यामध्ये पण आहे, काजूमध्ये पण आहे.
बदाम मध्ये पण आहेत. त्याच्यामुळे चौकस आहार घेतला हे सगळं मिळतं. एलडीएल आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल मध्ये जे ब्लड प्रेशर आहे ना, जे आपण कॅल्क्युलेट करतो, जे ब्लड प्रेशर आपण कॅल्क्युलेट करतो, डॉक्टर कॅल्क्युलेट करतात, पूर्ण डेटा चुकीचा आहे. पेशंटला 5 मिनिटं बसवायला पाहिजे ब्लड प्रेशर कॅल्क्युलेट करायसाठी. ब्लड प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी पेशंटला 5 मिनिटं बसायला पाहिजे. आणि जर 120-80 जर असेल तर पुढच्या वर्षी या वर्षी तुम्हाला काही होणार नाही. सो हे जे डेटा आहे, आता ह्याची जर व्हॅल्यू वरती झाली तर आर्टरी मध्ये 2 प्रकारचे स्ट्रेस येतात. एक म्हणजे मेकॅनिकल, जास्त झाली तर तुमची आयु कमी होणार. दुसरा म्हणजे जे स्मोकिंग लोक करतात, समजा जे चुकीच्या गोष्टी खातात, ज्याच्याने इन्फ्लॅमेशन वाढते, डीप फ्राईड गोष्टी, त्याच्यानं केमिकल स्ट्रक्चर जे आहे एपिथेलियल सेल्सचं ते कमी होणार. सो ह्याच्यानंतर हे जे हृदय विकार आहेत हे आपल्याला एक्सरसाइजनं कमी करता येतील. कसं काय? हो, कारण तो जो पंपिंग कपॅसिटी आहे की नाही, वेन युअर तुझं हार्ट कधी आपण जेव्हा हेल्दी होणार, जेव्हा त्याची पंपिंग कपॅसिटी, जेव्हा तो चांगल्या प्रकारे बीट होईल, त्याच्या पंपिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही, हे सगळं रेग्युलरायझेशन करण्याचं काम हे तुझी एक्सरसाइज करतात. कारण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा तो ब्लड फ्लो वाढतोय, ती पंपिंग कपॅसिटी वाढते आणि मग त्याचा वेगळ टोन चांगला होतोय आणि मग तुझे सगळेच प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह व्हायला लागतात. पण त्याच्यासाठी त्याला जे काही आर्टरीज आहेत, त्याच्याकडे जे काही ब्लड सप्लाय करणाऱ्या गोष्टी आहेत, त्या पण हेल्दी असणं गरजेचं आहे ना. म्हणजे हे अथेरोस्क्लेरोसिस आलं म्हणजे तुझं तिथे चुकीचं कोलेस्ट्रॉल एलडीएल आलं, तिथे व्हीएलडीएल आलं, तिथे ते कमी करण्याचं काम कसं करणार आहे? चांगलं अन्न खा, चांगलं फूड खा, प्रोसेस फूड खाऊ नका, पॅकेज फूड खाऊ नका, म्हणजे ही कोलेस्ट्रॉलच्या गाठी तुमच्या तयार होणार नाही आणि तुम्ही व्हाल. शेवटी सगळ्याच्या शेवटी आहार आणि व्यायाम हे 2 गोष्टी बरोबर असतील तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे स्वतःला ठेवू शकता आणि खूप प्रकारचे आजार तुमचे कमी होऊ शकतात. करेक्ट. आता मॅम, ज्यांना एक्सरसाइज करून बॉडी बनवायची असते, बॉडी बिल्डर्स, त्यांना एक प्रोटीन मध्ये इसेन्शियल प्रोटीनची गरज आहे. 9 इसेन्शियल प्रोटीन आहे, टोटल 20 आहे, जे की बॉडी बनवती, त्याच्यामुळे ते नॉन इसेन्शियल आहे. काही कंडिशनली इसेन्शियल आहेत, कोणत्या एन्व्हायरमेंटल इश्यूमुळे, बॉडीमधल्या कोणत्या इश्यूमुळे कधी ते बनत नाही. तर त्याच्यामध्ये जे ल्युसिन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे मसल बिल्डिंगसाठी. एमटॉर पाथवेज ऍक्टिव्हेट होते, नवीन मसल न्यूक्लियस बनतात आणि प्रोटीन सिंथेसिस होते. हे जे आहे ते व्हे प्रोटीन मध्ये सगळ्यात जास्त असते. तर मग बॉडी बिल्डर्सनी व्हे प्रोटीन तर घेतलंच पाहिजे. बट जे एक्सरसाइज करण्यासाठी आता पाय ठेवलेले ज्यांनी जिम मध्ये, त्यांनी पण घेतलं पाहिजे का? ते सांगते मी की तुमची रिपेअरिंग सिस्टीम किती आवश्यक आहे, त्याच्यावरती तुम्ही ऍडिशनल प्रोटीन घ्यायचं की नाही ते कसं ठरवायचं. तुमची रिपेअरिंग सिस्टीम सांगते. जर 1 तासाच्या आत एक्सरसाइज आहे, खूप काही स्ट्रेनियस वर्क नाहीये किंवा अजिबात तुम्हाला त्याच्यातून घाम येत नाहीये, खूप बर्न होत नाहीये, असं काही नाही, तेव्हा तुझ्या आहारातून प्रोटीन मिळून ते ऍसिमिलेशन छान होऊन ते ओके होत आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा विकनेस येत नाहीये. पण एक्सरसाइज झालाय, आता एक्सरसाइज झालाय पण विकनेसच जात नाहीये. खाऊन बघतोय, सगळं करून बघतोय, विकनेस जात नाहीये, मसल रिपेअर होत नाही, तर तुला ते ऍडिशनल प्रोटीन लागणार. तेव्हा तुझं या गोष्टींचा येत आहे. पण ते सगळं झाल्यानंतर ह्या गोष्टींचा विचार केला तरच तो त्याचा तिथे आवश्यक पार्ट येणार आहे. अदरवाईज तू जे काय खाशील त्याचा शेवटी फॅट मध्येच कन्व्हर्जन होणार आहे. म्हणजे मी अर्धा तास कुठे चालतीये किंवा अर्धा तास कुठे काहीतरी व्यायाम करून आले आणि एक स्कूपभर प्रोटीन घेतलंय, ते प्रोटीन तुझ्या रिपेअरिंग तेवढं जर तुझे घसारा झाला नसेल तर रिपेअरिंग सिस्टीम साठी ते वापरलंच जाणार नाहीये. मग ते कशात कन्वर्ट होणार आहे? मग तुझं फॅट मध्येच कन्वर्ट होणार. करेक्ट. एक्स्ट्राचं जे पण आहे फॅट मध्ये कन्वर्ट होणार. आता ह्याच्यानंतर मॅम, प्रोटीन जर खायचं असेल, ॲनिमल प्रोटीन जास्त चांगलं आहे की प्लांट प्रोटीन? कारण की जे बायोअबिलिटी आहे ते ॲनिमल प्रोटीनची जास्त आहे. त्याच्यामुळे ॲनिमल प्रोटीन कधीही सजेस्ट करतात जेव्हा आपण कुठल्याही एक्सरसाइजला जातो. पण ॲनिमल प्रोटीन म्हणजे असं नाही की चिकन फिशच खायचं. यू हॅव मिल्क, दही आहे, पनीर आहे, अशा गोष्टी पण तुम्ही खाऊ शकता जे तुमच्या. मॅम, आता जर मला विकत घ्यायचं समजा प्रोटीन इंडस्ट्री एवढी मोठी आहे, एवढं बंबवायले लोक डोक्यावरती, तर विकत तर घेणारच लोक, त्यांना आपण थांबू शकत नाही. तर कोणचं घ्यायला पाहिजे विकत? मला तू माफ केलंस. म्हणजे मी हे विचारायलो, प्लांट बेस पण विकायलेत लोक आणि अॅनिमल बेस पण विकायले, म्हणजे व्हे प्रोटीन पण विकायलेत आणि प्लांट बेस जे आहे
ते पण विकायला, तर कोणतं घ्यायला पाहिजे? बेस्ट असेल ज्याचे असिमिलेशन चांगलं आहे ते तुमचं अॅनिमल बेस्ड प्रोटीन. ॲनिमल बेस्ड, ओके. म्हणजे व्हे प्रोटीन चांगलं सगळ्यात बेस्ट. प्लांट प्रोटीन मध्ये पेस्टिसाइड्स रेसिड्यू पण असतात. रिपोर्ट आली होती सिटीजनशिप प्रोटीन प्रोजेक्ट मध्ये, त्याच्यामध्ये 36 प्रोटीन ब्रँडचं त्यांनी बघितलं वाटते किती % प्रोटीन वगैरे आहे, आणि त्यांना खूप घपला दिसला. तर खूप घपले. हा, प्लांट बेस्ड प्रोटीन मध्ये जास्त आहेत, जे कोणी जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये खायचं याच्यावरतीच बोलते ना मी, काय आणि कोणत्या प्रकार वगैरे ह्यामध्ये शिरत असते. मॅम सीड ऑइल चांगले आहेत का? हॉर्मोनल इम्बॅलन्स साठी खूप वापरतात आता. म्हणजे आपण सीड सायकल देतो पेशंटला. सीड सायकल काय आहे? म्हणजे हे जे सगळे सीड्स आहेत ना, म्हणजे तीळ आहे किंवा भोपळ्याचे असतात, ब्रेकफास्ट मध्ये घेण्यासाठी. नाही ना, पण तेच सांगितलं, ते बडीशोप एवढंच घ्यायचंय. एवढंच घ्यायचंय. त्याच्यामुळे तुझे हॉर्मोनल रेग्युलेशन जे होतात नाही ऑइल्समुळे, ऑइल सगळे शेवटी हॉर्मोनशी रिलेटेड आहेत, ते करायला मदत करतात. ते इट इज युजफुल ऑलवेज. करेक्ट. त्याच्यानंतर मॅम आता आपण डिस्कस करूया PCOS वरती, कारण की हा खूप जास्त रायझिंग टॉपिक चालू आहे सध्याच्या जगामध्ये. तर हे काय आहे, आणि फिमेल न्यूट्रिशन, फिमेल डाएट, एक्सरसाइज हे जे मेन्स्ट्रुअल सायकल असतात त्याच्याशी रिलेटेड आहे का? त्याच्यानुसार आपण आपलं न्यूट्रिशन चेंज केलं पाहिजे, शिफ्ट केलं पाहिजे का? न एक्सरसाइज करणारे म्हणून, ज्यांचं जास्त प्रमाणात वजन वाढलेलं आहे, ज्या फक्त बैठा जॉब करतायत, ज्यांचा एक्सरसाइज शून्य आहे, अशा सगळ्यांमध्ये हा PCOD पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणून असतो, हा डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली आहे. ओव्हरीचं फंक्शन डिस्टर्ब व्हायला लागतं. फॅट अक्युम्युलेशन मध्ये या सगळ्या ओव्हरीचं फंक्शन डिस्टर्ब व्हायला लागतं, त्याच्यामुळे सगळ्या सायकल्स बिघडायला लागतात. वेन यू आर रिड्युसिंग हिज हर वेट, बरोबर आहे, तेव्हा हे जेव्हा फॅट्स कमी होतात तेव्हा हॉर्मोन रेग्युलराइज व्हायला सुरुवात होते. जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा ते हॉर्मोन फास्ट रेग्युलराइज व्हायला सुरुवात होते. म्हणून याच्यामध्ये योग्य आहार, न्यूट्रिशनल व्हॅल्यूज, जे मी म्हटलं की प्रत्येक पोषण मूल्य जेव्हा मिळणार आहे तेव्हा ते सस्टेनेबल वेट लॉस केल्यामुळे जो फॅट कमी होईल तो सगळी फंक्शन जागेवर आणायला लागतो, आणि मग त्याच्यामध्ये हा PCOSचा त्रास जाऊ पण शकलेला आहे, आणि कमी तर नक्कीच होतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा हे फॅटी, म्हणजे जेव्हा जास्त वजन असलेल्या बायका किंवा मुली जेव्हा या कंप्लेंट्स गायनेकोलॉजिस्ट कडे जातात, तेव्हा त्यांना पहिला सल्ला दिला जातो, आधी तुमचं वजन कमी करा. पण हल्ली सल्ला औषधाचा पण दिला जातो, जेणेकरून विशेष सायकल चालू होती. आपण तेच म्हणते ना मी, कुठं जायचं हे महत्वाचं आहे. जर ते चांगल्या गोष्टींनी होत असेल तर आपण गोळ्यांकडे जायची गरजच नाही. पण आहेत तशा ठिकाणी की जिथे परत तुम्हाला त्या हॉर्मोनल टॅबलेट्स दिल्या जातात रेग्युलराइज, परत त्यांची वजन वाढतात, परत हॉर्मोनल इश्यू सुरू होतात, परत ऍक्ने वगैरे वगैरे असे सगळे प्रॉब्लेम होतात. वजन कमी केलं नाही ना, ह्या कुठल्याच गोळ्यांचा काहीच उपयोग नाहीये, कारण मूळ ते आहे. गोळ्या चांगल्या नसतातच. मूळ जे आहे ते तुम्ही जर का त्याच्यावरती घाला घातल्याने पण ते वजन कमी केल्याने तिचं अख्खं आयुष्य सुधारणार. येस, त्या सायकल पुरतं मर्यादित नाही ते, अख्खं आयुष्य जेव्हा सुधारेल तेव्हाच ती पुढचे सगळे प्रॉब्लेम टाक. नाही तर परत ती बाई जेव्हा प्रेग्नंट झाली, डिलिव्हरी झाली की परत तिला 6 महिन्याने थायरॉइड बसणारच आहे, कारण तिचं सुधारलेलंच नाही आहे ना काही. मग परत ती थायरॉइडच्या आयुष्यभर गोळ्या घेणार आहे. पण तिचं वजन वाढलेलं असल्यामुळे तिला सांधेदुखी लवकर सुरू होणार आहे. सगळ्या प्रॉब्लेमला एकच मूळ आहे की तुम्ही तुमचं वजन आटोक्यात ठेवायचंय, तुम्ही तुमची लाईफस्टाईल सुधारायची आहे. तुमच्या लाईफस्टाईल मध्ये कुठल्या ना कुठल्या व्यायामाचा जेव्हा तुम्ही समावेश कराल तेव्हा तो येतो. सगळ्यात बेस्ट व्यायाम, ज्यांना जिमला जाता येत नाही, ज्यांना कुठे जॉईन करता येत नाही, चाला. बाहेर पडता येत नाही, लहान मुलं आहेत बाहेर पडता येत नाही, पावसाळा आहे बाहेर पडते, 1 माईल वॉक नावाचं मस्त युट्यूब वरती व्हिडिओज असतात, ते बघून घरातल्या घरात चाला. ज्यांना अजिबातच उठता येत नाही, बिलकुल चालता येत नाही, त्यांनी 2 तासाला 10 मिनिटं घरातल्या घरात चाला. दर 1 तासाला आजीबाई ज्या माझ्याकडे येतात त्या सांगते, दर 1 तासाला 5 मिनिटं तरी चाला. चालाल तर तुमचं सगळं चालेल, नाही तर सगळं लवकरात लवकर बंद पडेल. कारण यू विल सरप्राइज, डायबिटीस मध्ये जेव्हा शुगर वाढलेली असते तेव्हा मॅक्झिमम शुगर कमी करण्याचं काम तुझे थाईज करतात, कारण सगळ्यात बल्की मसल येते. ते जेव्हा कामाला लागेल तेव्हा तिथे साखर वापरली जाते, ग्लुकोज वापरला जातो, तुझी शुगर पण ऑटोमॅटिक नॉर्मल होते.
काफ म्हणजे नुसतं पाय वरती खाली ते तर आता आलेले आहे. पण कामं करा की त्यापेक्षा वरती खाली प्रत्येक जण काय शिंपी होणार आहे का? ते शिंप्यांना पण आता ऑटोमॅटिक मशीन आले, ते कुठे वरती खाली करताय. कामं करा, पाय हलवा, व्यायाम करा, हेच करा म्हणते मी. ओके. प्रत्येकाला माणूस ना काहीतरी शॉर्टकट शोधतो. कॉफी म्हणजे सगळं गावचं भरचं खाऊन येतील पण कॉफी बरा होईल म्हणे. ब्रेन आपला शॉर्टकट मध्ये विचार करतो. हो ना, अख्ख्या गावचं सगळं खाऊन यायचं आणि ते कॉफीनी म्हणे आता मी ह्यानी बरा होणार आहे. कसा बरा होणार आहे? अख्ख्या जगात अजून काही असं सापडले नाही की ती एक गोष्ट खाल्ली तुम्ही वाटेल तसं वागलं ते बरं होणार नाही. होत असं. करेक्ट करेक्ट. रॉ खाल्लं पाहिजे मॅम जास्त की कुक खाल्लं पाहिजे? कधी काय कसं? ज्या गोष्टी ज्या प्रमाणात ज्या ठिकाणी छान लागतात. डाळी काय नुसत्या भिजवून खाशील का? त्याचं वरण केल्यानंतरच त्याचं असिम्युलेशन होईल ना, नाहीतर ते किती इनडायजेस्टेबल होईल. जेव्हा त्याचं वरण करतो, त्याला फोडणी देतो, त्याला आपण सगळं घालतो, त्याच्यामध्ये हिंग घालतो, मिरी घालतो, मोहरी घालतो, म्हणजे हे डायजेस्टिबिलिटी वाढवण्यासाठी आहे आणि तरच ते खाल्लं तर ते पचन होईल त्याचं. म्हणून काय सगळं रॉ खायची गरज नाही आपल्याला. म्हणजे रॉ काय खायचं? गाजर, काकडी, मुळा, जेव्हा तुमचे हे सगळे गोष्टी जे पचतात तुम्हाला ते. मला माझ्याकडे तर काकडी खाल्ल्याने सुद्धा डायजेशन न होणारी लोक आहेत. काकडी खाऊ नका, मग बाकीचं सगळं पसरलेलं आहे. स्प्राउट एवढे मोठे स्प्राउट घेऊन बसतात रोज, पाऊल भरून स्प्राउट खायचे आणि वजन कमी करायला. नाही हालत त्यांचं वजन, कधीच हालत नाही. कसं हालेल? काय त्याच्यात स्प्राउट मध्ये ठेवलेलं आहे सांग ना. त्याच्याऐवजी ते स्प्राउट मस्तपैकी कुकरला शिट्टी काढा, ते मस्त शिजतं. एक कांदा घाला, त्याच्यात जिरं, मोहरी, कांदा, टोमॅटो, सगळ्यांमध्ये पोषण मूल्य आहेत की नाही? जिरं, मोहरी सगळे मिनरल्सचा स्रोत आहेत. त्याच्यात तेल आहे म्हणजे त्याची डायजेस्टिबिलिटी वाढणार आहे. तेल असल्याशिवाय सगळे फॅट सॉल्युबल विटॅमिन जाणार तेलामुळे. तेच सांगते, म्हणून तर सांगते की ते सुद्धा फॅट सोल्युबल आहे. बरोबर आहे की नाही? मग त्याच्यात शिजलेली डाळ टाकली, त्याला मस्तपैकी हिंग दिलं, ते डायजेस्टेबलचा ती उपयोगी पडतं. आणि ते मस्त कडकडीत झालेलं उकळलेलं वरण घेतलं आणि त्याच्यामध्ये मस्त भात घातला, वरतून तूप घातलं. काय मजा आली रे. काय काय तुम्हाला क्रेविंग होणार आहे ते फक्त मला सांगा त्याच्यावर. मग जसं वडा सांगितलं, जसं पोहे सांगितले, तसं हे पण आहे. प्रत्येकाला ती जी फोडणी देतो, हे करतोय, हे आता बाहेरचे लोक ऍक्सेप्ट करायला लागले की दिस इज द गुड फूड. आपण फक्त कच्चं खातं म्हणजे चांगलं होतं नाही, ते पचवावं कोणी. शरीरामध्ये तेवढे एन्झाईम सिस्टम नाहीये आपली बिल्डअप झालेलं की सगळ्या गोष्टी पचतील रॉ खाल्लेलं. जे मुलं मुली हॉस्टेलवरती आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार? खूप मेस मध्ये चांगलं जेवण. 3च गोष्टी आणून ठेवायच्या. काय? फ्रूट आणून ठेवायचं. ओके. ड्रायफ्रूट आणून ठेवायचे. ओके, बरोबर आहे. आणि दही ताक सारखं काहीतरी रोज प्यायला मिळालं पाहिजे. प्रोबायोटिक घेतलं की तुमचे निम्मे डायजेशनचे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह होतात. करेक्ट. ड्रायफ्रुट्स असले की रोजचे इसेन्शियल ऑइल आहेत, त्यांच्या ग्रोथसाठी, ब्रेनसाठी, सगळ्यासाठी जी आवश्यक आहे त्याच्यामध्ये मिळतात. आणि फ्रूट विटामिन्स आणि मिनरल्सचा स्रोत आहे. तुम्हाला गोळ्या खायची गरजच नाही. मल्टीव्हिटॅमिनचे सप्लिमेंट लागतात कशाला? रोज एक फ्रूट खा, बघा तुम्ही, मला सांगा काय काय होते ते त्याच्यात. फ्रूट जेवणानंतर नाही खायचं, फक्त सेपरेट खायचं. खाऊ शकतो असं नाही, काय प्रॉब्लेम नाही. माझ्याकडे आता 4-5 बायका अशा आहेत की वेळच मिळत नाही 4 वाजता फ्रूट खायला गेलो की. अच्छा, हे पण प्रॉब्लेम. एवढा वेळ कुठून काढणार? ते फ्रूट आहे घरात बसलंय, टाकलेलं आहे तिथे, पण ते खायला तर वेळ पाहिजे. बाबा ते ब्रेकफास्ट झालं की खाऊन टाका पटकन. हे बघ, कुठल्या वेळी आणि कुठल्या वेळी खाऊन ते शास्त्र वाढण्यापेक्षा जेव्हा वेळ मिळतोय तेव्हा ते गेलं तर त्याचा काहीतरी ते इफेक्टिव्ह. तुम्ही रिकामे पोटी खाऊन गेलं 100% बेनिफिट मिळतील, पण त्या ब्रेकफास्ट बरोबर किंवा जेवणानंतर थोडंसं लगेच मिळालं ते काय 70% तर मिळेल, पण मिळेल तर खरं. न खाण्यापेक्षा जेव्हा अवेलेबल वेळ आहे तेव्हा तरी खा, पण खा. हे म्हणजे जेव्हा आपण थेरॉटिकल गोष्टी प्रॅक्टिकली उतरवतो ना, तेव्हा या सगळ्या कन्सिडर करायला. म्हणून तर त्याला आपण कस्टमाइज म्हणतो ना. प्रत्येकाला एकच गोष्ट एकाच प्रकारे एकाच ह्याच्यामध्ये नाही चालत. करेक्ट. आता मॅम आपण सगळ्यात ट्रेंडिंग टॉपिक वर बोलूया, ते म्हणजे सप्लिमेंट्स. मी एक एक सप्लिमेंट सांगणार तुम्हाला, आपण त्याच्यावर थोडं डिस्कस करूया. ते घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? मी तर कुठलीच सप्लिमेंट्स रेफर करतो, पण कुठलेच तू म्हणत असेल तर करू. हा, आता आयुर्वेदामध्ये लिहिलेलं आहे शिलाजीत घ्यायला पाहिजे, चांगलं असते. आयुर्वेदामध्ये जी शिलाजीत दिली आहे त्याचा वापर तुम्ही आयुर्वेदिक जे डॉक्टर्स असतात त्यांच्या कधीही सल्ल्याने करा, कारण शिलाजीत हे चांगलं आहे त्याच्यामुळे. पण ज्या लोकांना ब्लड प्रेशर आहे, बरोबर आहे, जे गोळ्या खात आहेत त्यांचं ब्लड प्रेशर धाडकन कमी होऊ शकतं. ज्या लोकांना डायबिटीस आहेत, जे गोळ्या खात आहेत त्यांचं डायबिटीसची शुगर एकदम लो होऊ शकते. आलं लक्षात?
त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा वापर करताना कधी पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं तर ते कधीही उत्तम आहे तुमच्यासाठी. ओके. आणि त्याच्यामध्ये जे आयर्न असतं ना, तर काही डिसीजेस असे असतात की जे ओव्हरलोड झाला, थॅलेसेमिया आहे, सिकल सेल ॲनिमिया, अशा लोकांमध्ये शिलाजीत घेतलं तर तुम्हाला ते सगळे आयर्न नाही, ते डॉक्टरांना ठरवू द्या, अशी माझी नम्र विनंती आहे की ज्यांना त्यातलं छान कळतं, ज्यांनी त्याचा अभ्यास केला त्यांना विचारून घ्या. शिलाजीत माझ्याकडून मी नाही जात, मी म्हणतात तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जा, तुम्हाला पूर्ण, कारण त्याच्यात वात, पित्त, कफ ह्या पण गोष्टी इन्क्लूड आहेत. त्याचे मग तुमचा अभ्यास करून मग तुम्हाला ते किती आवश्यक आहे, कोणत्या डोस मध्ये आहे, किती दिवस घेऊ शकता, हे जेव्हा येतं तेव्हा तुम्ही घ्या ना. योग्य माणसाकडून, योग्य तज्ञ माणसाकडून घेतलं काहीच प्रॉब्लेम नाही. क्रिएटिन आपण घेतलं पाहिजे की नाही मॅम, मसल मास ते पण ते सांगते की तुम्हाला किती बिल्डअप करायचंय, त्याचे फायदे तोटे काय आहेत, याच्यावरून तुम्ही ते करा. त्याच्या आधी तुमच्या फंक्शन टेस्ट करून घ्या, किडनी फंक्शन टेस्ट करून घ्या, तुमचं युरिक ऍसिड टेस्ट करून घ्या, या सगळ्या गोष्टी टेस्ट. तुमचं बॉडी ओव्हरलोड, बीपी आहे आणि तुम्ही भरपूर पाणी पिताय, क्रिएटिन घेतलं की पाणी प्यावं लागतं, मग तो ओव्हरलोड तुमच्या हार्टला सहन होणार आहे का, तो तुम्हाला टेस्ट करून घ्यावा लागेल. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या फिजिशियनला कॉन्टॅक्ट करा की मला असं असं घ्यायचंय, माझ्या बॉडीला एवढा ओव्हरलोड होणार आहे का, कारण त्याच्यामुळे नुसतं पाणी काय नुसतं मसलमध्ये नाही जाणार आहे ना, तुमच्या पूर्ण बॉडीवरती डिपेंड असतं. काही जणांना इडिमा असतो पायावरती, ओव्हरलोड ऑलरेडी झालेला असतो, त्या लोकांनी अशा गोष्टी कधी चेक करून घेण्याला. करेक्ट. आता हळूहळू जसं आपलं एज वाढते तसं तसं कोलॅजन प्रोडक्शन स्किन मध्ये कमी होते आणि त्याने आपली जी स्किन आहे थोडी ओल्डर दिसायला चालू होते. कोलॅजन जे सप्लिमेंट आहे हे घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे. आणि पहिली गोष्ट मी सांगतो की कोलॅजन जे सप्लिमेंट बनवतात ते नॉनव्हेज आहे. सो तुम्ही जर डायटरी प्रिफरन्स तुमचा जर व्हेज असेल तर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन होणार हे मात्र पक्का आहे. त्याच्यामध्ये त्याचा फायदा होणार की नाही हे सांगा मला. करायचीच गरज नाहीये. पहिल्यांदा कसं काय, योग्य झोप घ्या, व्यवस्थित हायड्रेशन करा बॉडीला, आणि इसेन्शियल मायक्रो न्यूट्रिएंट्स जे असतात म्हणजे फ्रुट्स खाणं, ड्राय फ्रुट्स खाणं, या गोष्टी जेव्हा तुम्हाला मिळतील तेव्हा ऑटोमॅटिक तुकतुकीत होते. सप्लिमेंटची गरज इथे पडत नाही. हे जे मॅमने ज्या गोष्टी सांगितलेल्या त्या गोष्टीमुळेच कोलॅजन प्रोडक्शन जे आहे रात्रभर त्या मोबाईल वरती खेळत बसतील, झोपायचे वांदे करतील, पाणी नीट पिणार नाही, आणि मग ते काय सुरकुत्या पडायला लागल्या, हे पडायला लागले म्हणून कोलॅजन घ्यायचे, याला काय चालतं नाही. बिलकुल काय चालतं नाही. प्रत्येक कम्प्लीट ब्लड रिपोर्ट टेस्ट मध्ये B12 आणि D3 असते. डॉक्टर कडे गेलं की ते टॅबलेट देणार. 90% लोकांना D3 ची डेफिशियन्सी दाखवतात, तर त्या लेवल्स जे आहेत ते आपल्याप्रमाणे तयारच केलेले नाही. अच्छा. सगळे रिसर्च कुठले आहेत बघितलं का तू? US. त्यांच्याकडे काय आहे का, सनलाईट आहे का? नाही. आपल्याकडे एवढं सनलाईट आहे, पण आपल्यामध्ये जेव्हा डेफिशियन्सी येते तेव्हा त्याची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. बाहेर अजिबात पडत नसाल, कंटिन्यू सनस्क्रीन लावत असाल, कुठलाही एक्सरसाइज करत नसाल, तर ह्या सगळ्या डेफिशियन्सी येणारच आहेत तुम्हाला. शिवाय आपली स्किन बाहेर झाले रात्री तेच ना, स्किन डार्क आहे ना, त्याच्यामुळे आपल्याकडे ऍब्झॉर्प्शन कमी होणार आहे, त्याच्यामुळे D3 तुम्हाला कमीच दाखवणार आहे ते. पण D3 आणि D2 म्हणजे प्लांट बेस का अॅनिमल बेस, याचं जर तुम्ही कारण शोधलं तर तुम्हाला ज्याच्यातून जे कमी आहे त्याच्यातून ते घ्यायला सुरुवात केली. काय मेन म्हणजे तुमचं सन टू एक्सपोजर हे मेन आहे. आणि ते जेव्हा तुमचे अल्ट्राव्हायोलेट रेज जेव्हा जातात तेव्हा बॉडी स्वतः तयार करते ना. त्याच्यामुळे या गोष्टी नाही आहेत ना की सनस्क्रीन लावत बाहेर फिरतोय, चेहऱ्यावरती ऊनच येऊ देत नाही, अंगावरती ऊनच येत नाही, बाहेर फिरतच नाही, स्कार्फ लावून फिरतोय. ढीकभर सनस्क्रीन लावणारे लोक आज आहेत, तेवढी सनस्क्रीन लावणाऱ्यांनी कमी केलं ना तरी त्यांच्या जागेवर येतील. शिवाय ओबेसिटी सारखे वगैरे जे काही हे आहेत ना, याच्यामध्ये पण जेव्हा फॅट असतं, फॅट सोल्युबल आहे ना तुमचे, त्याच्यामध्ये जाऊन बसतं, ब्लड लेवल्स कमी दाखवतो. वजन कमी करा, तुमचे ते लेवल्स आपोआप वाढतात. हे दाखवते ना मी पेशंटला. तर मॅम आता ओमेगा 3 सप्लिमेंट फिश मध्ये तर असते, नट्स आणि सीड्स मध्ये पण असते. तर आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, फिश मध्ये असं म्हणतात हल्ली की हेवी मेटल्स असतात, तर ओमेगा 3 हेवी मेटल्स काढून टाकतात त्या ओमेगा 3 जे ऑइल भेटते त्याच्यामध्ये कॅप्सूल्स, तर ते घेतलं पाहिजे की फिश खाल्ली पाहिजे. पण जी लोक नॉन व्हेजिटेरियन नसतात म्हणजे व्हेजिटेरियन असतात त्यांना फिश तर खाताच येत नाही, बिलकुल त्यांना सप्लिमेंट शिवाय पर्यायच नाहीये, बरोबर आहे. मग अशा वेळेला जेव्हा तुम्ही ओमेगा 3 खाता तेव्हा व्हेजिटेरियन सोर्सचा आधी वापर करून बघा.
तो नाही झालं त्याने पण तो नाही क्युअर झाला तर तुम्ही सप्लिमेंट कडे वळू शकता. अदरवाईज त्याची गरज पडत नाही. तुम्ही सांगितलं ना मी तुम्हाला जवस आहे, नंतर शेंगदाणे आहेत, तुम्हाला बदाम आहे, पंपकिन सीड्स आहेत, सीड सायकल्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ओमेगा 3 मिळू शकतं. मोहरीमध्ये सुद्धा ओमेगा 3 असतं, वॉलनटमध्ये पण ओमेगा 3 असतं. आधी तुम्ही आहाराचा वापर करून बघा आणि मग नाही जमलं तर ते घ्या. कारण ते कॅप्सूल सुद्धा खूप इरिटेटिंग असतात, म्हणजे नॉशिएटिंग असतात. जे लोक घेतात त्यांना माहितीये, व्हेजिटेरियन लोक त्यांना त्या फिशचा जो स्मेल येतो त्याच्यातून इट इज व्हेरी इरिटेटिंग. त्याच्यामुळे लोकांना उलट त्या ऐवजी याचा वापर करायला जास्त आवडायला लागेल. महाग पण असतात. जर आपण प्रत्येक सप्लिमेंट वेगळं वेगळं घ्यायला गेलं ना तर मी कॅल्क्युलेट केले टोटल 25,000चं बजेट लागेल. आणि त्याच्या 5व्या हिस्स्यामध्ये तर आपले एकदम पौष्टिक आहार भेटू शकतो. सिंपल. अगदी हे बरोबर आहे. सप्लिमेंट्स घेत राहणे म्हणजे इंडस्ट्रीला पैसे देणे हे झालं. आता मॅम आपलं मसल मास प्रिझर्व करण्यासाठी आपल्याला आठवड्यातून किती एक्सरसाइज केली पाहिजे आणि ती एक्सरसाइज कशा प्रकारची पाहिजे? गाईडलाईन्स ज्या सांगतात आपल्याला, बरोबर आहे, डायबिटीज आणि या सगळ्याच्या वर्ल्ड डायबिटीज असोसिएशन जे आहेत या सगळ्याच्या गाईडलाईन्स सांगतात मिनिमम दिवसाला तुम्हाला एक 30 मिनिटं एक्सरसाइज असा आठवड्यातून 5 वेळेला जरी केला तरी तुम्हाला तो सफिशियंट होतो. मग तुम्हाला जो सुटेबल आहे, म्हणजे वॉक करायचं असेल तर वॉक करा, रन करायचं असेल रन करा. बाकीचे जे काही एक्सरसाइजेस आहेत आपल्याला ते कुठलेही एक्सरसाइज, म्हणजे तुम्हाला जिम करायचं असेल किंवा स्विमिंग करायचं असेल, हे सगळे एक्सरसाइज आठवड्यातून 5 दिवस करा. तुम्ही एखाद दिवस रेस्ट करा, दुसऱ्या दिवशी तुम्हाला थोडं लाईट करा. म्हणजे जर का 5 दिवस स्विमिंग करताय तर एखाद दिवस वॉकला जा, 5 दिवस वॉक करताय तर एखाद दिवशी जॉगिंग करा, रनिंग करा, किंवा त्या वॉक मधला काही टाइम तुम्ही जॉग मध्ये ठेवू शकता मिनिमम. तर मॅम मी तुमची स्टॅम्प पेपर वाली एक्सरसाइज बघितली होती, तर ती कोणती एक्सरसाइज आहे? वॉक कशाही प्रकारे करा, दिवसभरात मिळून करा, 15-15 मिनिटं 4 वेळेला करा, अर्धा तास 2दा करा, घरात दर 2 तासाला 10 मिनिटं करा, किंवा ज्यांना अगदी चालता येत नाही त्यांना दर 1 तासाला 5 मिनिटं करा. पण तुम्ही तेवढी जरी मिनिमम एक्सरसाइज केली तरी एकदम बेस्ट आहे. ती 10,000 पावलांपर्यंत गेली तर अजून चांगले बेनिफिट्स होतात त्याचे. पण मिनिमम 5 ते 6,000 तरी रोज होणं अपेक्षित. म्हणजे स्टेप काउंट करणे खूप इम्पॉर्टंट आहे. स्टेप काउंट आता सोपं आहे ना, मोबाईल नाही होऊन जाते, आपल्याला वॉच घ्यायची गरज नाही. आणि वॉच मध्ये स्पेशली जे कॅलरी असतात सांगतात तुम्हाला इतक्या कॅलरी तुम्ही बर्न केलेल्या आहेत नॉन इन्व्हेसिव्ह तरीकेने, ते चुकीचं आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा एरर आहे, 50 ते 100% एरर आहे. तर त्याच्यामध्ये राहू नका. आणि ते तुमच्या फिटनेससाठी करा. प्रत्येक वेळेला कॅलरी कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. रिझल्ट तुम्हाला मिळतात, पण रिझल्ट खूप स्लो मिळतात. पण स्लो असतात पण सस्टेनेबल असतात. करेक्ट. न्यूट्रिशन 80:20 रूल काय आहे? सांगितलं ना तुम्हाला, 80% आहार आणि 20% एक्सरसाइज. ह्या जेव्हा पॅटर्न फॉलो कराल तेव्हा तुम्हाला आयुष्यभर पाळता येतो. त्याच्यामुळे जे होणारे इफेक्ट्स आहेत ते सस्टेनेबल असतात आणि अननेसेसरी नुसत्या एक्सरसाइजच्या मागे जाऊन किंवा नुसत्या फास्टिंग करून आणि कॅलरीज कमी करून वेट लॉस करण्यापेक्षा योग्य आहार आणि योग्य व्यायाम हा जर फॉलो केला तर तुम्हाला लाईफ लॉंग रिझल्ट्स असतात. हल्ली एक मॅम जादुई फूड लोकांनी इंट्रोड्यूस केलेलं आहे, ते म्हणजे मिलेट्स. त्याच्यामध्ये काय आहे जादू? काही नाहीये. तुम्ही खाताय की मिलेट्स? तुमची नाचणी आहे, तुमची बाजरी आहे, तुमची ज्वारी आहे. ज्वारी तर खातोच आहे ना आपण, बऱ्याच मिलेट्स आपण खातोच. शहरात लोक आता काय करतात, नाचणीचे डोसे करा, नाचणीची भाकरी करा, नाचणीची पिठं करा, नाचणीचं आंबील करा, नाचणीचं बिस्किट. ते बिस्किट नका घेऊ, त्याच्यात ऑइल वापरतोय आपण. त्याऐवजी तुम्ही नाचणीचे खूप चांगले पदार्थ करू शकता. आता तर चांगल्या केक्स ज्याच्यामध्ये मैदा वापरत होते लोक, तिथे आता डेट्स वापरतायत. त्याच्यानंतर तिथे आता खोबरं वापरतायत. अशा प्रकारचा आईस्क्रीम पण तयार करतायत. गव्हाचं पीठ वापरून केक तयार करतायत. अल्टरनेटिव्ह आहेत. युट्यूबला प्रचंड रेसिपीज आहेत ज्याच्यामध्ये मैदा नाही वापरत पण या गोष्टी वापरतायत. ते घरी तयार होतोय, म्हणजे तो थोड्याफार प्रमाणात का होईना तुम्हाला हेल्दी प्रकारात मध्ये मिळू शकतो. अशा प्रकारे. आणि मिलेट्स आपण वापरतोच आहे, पहिल्यापासूनही वापरत होतो आणि आताही वापरतोय. त्याच्यामध्ये फार अगदी पण जी लोक ओट्सच्या मागे गेलेत ना त्यांच्यासाठी हा इशारा आहे की मिलेट्स यू कॅन यूज एनी टाइम. तुम्ही दिवसातून एकदा तरी भाकरी पोळी सारखं मिलेट्स वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मॅम नाश्त्याचे असे 5 उदाहरण द्या आणि त्याच्यामधून आपल्याला न्यूट्रिशन पण भेटलं पाहिजे पुरेपूर आणि ते नाश्ता आपला इंडियन पण असला पाहिजे. पोह्याचं मी उदाहरण ऐकलं होतं तुमच्याकडून. पोहे कसं काय छान आहे? आयर्नशी रिलेटेड आहे ना सगळं. पोहे छान आहेत, म्हणजे पोह्याला आपण टाकलंच आहे तसं. म्हणजे तुम्ही ऑइल घेतलं, फॅट मिळालं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी
आली, मिनरल्स मिळाले, त्याच्यामध्ये भरपूर छान मिनरल्स असतात. मिरची आली, त्याच्यामध्ये मिरचीचं जे काही एन्झाईम्स असतात, जे काही त्याच्यातलं केमिकल असतं ते आपल्याला लागणारच असतं. हळद वापरतोय आपण, बरोबर आहे, त्याच्यामुळे ती अँटी बॅक्टेरियल घाण्याचं तेल यूज करायचं. रिफाईन फक्त यूज करू नका. रिफाईन नाही करायचं, कारण खूप हाय टेम्परेचरला त्याची सगळी पोषण मला गेलेली असतात. त्याच्यामुळे कोल्ड प्रेस ऑइल जे म्हणतो आपण, घाण्याचं तेल, फिल्टर ऑइल, कोल्ड प्रेस मधून जे ऑइल निघालं, जे ऑइल थोडंसं राहिलेलं आहे त्याला हाय टेम्परेचरला काढून घेतात. बरोबर आहे. हळद आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. हळदीचे कितीतरी औषधी गुणधर्म आहेत. त्याच्यात पोहे टाकतोय आपण, ते पोह्यामध्ये आयर्न असतं, चांगल्या प्रकारे मिळतं आपल्याला ते. आणि गरम पदार्थ असल्यामुळे सॅटायटी लवकर येते, आपले पिंचेस कमी होतात. त्याच्यामुळे दाणे टाकतो आपण, दाण्यामध्ये चांगले ऑइल्स आहेत. कढीपत्ता टाकतो, ज्याच्यामध्ये परत आयर्न रिच मिळतं. म्हणजे पोहे झाले, सेम फोडणीच्या प्रकारात. उपमा आहे, शेवायचा उपमा करू शकतो आपण. त्याच्यानंतर डोसा उत्तप्पा आहे आपल्याकडे, खूप मुलं छान आवडीनं खातात. त्या डोसा उत्तप्पामध्ये तुम्ही चिला ऍड करू शकता. अनेक प्रकारचे चिले जे प्रोटीन रिच असतात. आता हिरवी मुगाची असते, त्याच्यामध्ये सालासकट तुम्ही ते भिजवून त्याचा डोसा तयार करू शकता. ते खूप चांगले चांगले पदार्थ यू कॅन हॅव ब्रेकफास्ट. येस. थायरॉइड वरती तुमचं काय टेक अवे आहे? कमी लेवल्स, जास्त लेवल्स कसं बघितलं पाहिजे आपण ब्लड रिपोर्ट्स मध्ये? आणि दिलेले असतात तिथे लेवल सगळे आपल्याला तिथे समोर असतात. पण हायपोथायरॉइडिझम हा कम्प्लिटली डायटरी म्हणजे लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये स्ट्रेस आणि झोप याचा खूप मोठा वाटा असतो. त्या गोष्टी बिघडल्या की थायरॉइडचे लेवल्स बदलायला. हायपो म्हणजे थायरॉइड हार्मोन कमी तयार व्हायला, हायपर म्हणजे जास्त. तो त्याचा मोठा रोल आहे, जो बायकांमध्ये खूप कॉमन आहे. त्याच्यामुळे त्यांच्या झोप, त्यांचं स्ट्रेस लेवल्स या मेंटेन केल्यानंतर आणि त्यांची वजन, त्याच्यामुळे वाढलेलं वजन, हे तिन्ही कमी झालं की हायपोथायरॉइड पण नॉर्मलला यायला होतं, सुरुवात होते आणि ते झालेलं असतं. करू शकतो आपण. मेटाबॉलिझम स्लो करते, थायरॉइड हार्मोन कमी असल्यामुळे मेटाबॉलिझमशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे हायपोथायरॉइडिझम आपण त्याला म्हणतो. थायरॉइड स्टिम्युलेशन करण्यासाठी जे काही फूड्स आहेत, सेलेनियम ज्याच्यामध्ये आहे, समजा ब्राझिलियन नट्स असतात, ते खाऊ शकता तुम्ही. आयोडीन वगैरे जे सॉल्ट मध्ये असते ते. सो अशा प्रकारे आपला आजचा एपिसोड संपलेला आहे. आणि मी 100% स्टॅम्प पेपर वरती लिहून देतो की जे पण हे एपिसोड पूर्ण बघणार, थोड्याशा नोट्स पण बनवणार, तो व्यक्ती वेट लॉस स्वतः पण करू शकतो. अगदी. येस. थँक्यू सो मच मॅम.